अ, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. देशमुख मॅडम आहेत, अळदणकर मॅडम, कुबल मॅडम आणि मान्यवर जे आहेत सर्व दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत. तर सगळ्यांना नमस्कार माझा. सर झिबू सिम्बॉल घेत आहेत. तर झिबू सिम्बॉल जे आहेत ते आयुष्यात आपल्या वेगवेगळ्या मार्फत त्याचा आपण वापर करू शकतो, जेणेकरून आयुष्य इझी करू शकतो आपण. प्रत्येक सिम्बॉलचं असं वेगवेगळं मिनिंग आहे, ते आपल्या प्रॉब्लेम्सना आपण हील करू शकतो. तर सरांना मी विनंती करते पुढचे सिम्बॉल घ्यायला. तर सर मी तुम्हाला विनंती करते आणि नमस्कार माझं सगळ्यांना. नमस्कार. धन्यवाद मॅडम, तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आज आपण ह्याच्या पुढची जी कार्ड झालेली आहेत त्याच्या पुढचं आपण आता सुरू करणार आहोत. आणि पुन्हा आता आपण हिलिंग पर्यंत आपली कार्ड झाली होती. आणखी एक दुसरं हिलिंग कार्ड जे आहे तर ते हिलिंग एम्ब्रेस म्हणून जे कार्ड आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. सगळे आदरणीय आहेत. त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, इत्यादी सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण क्लासला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी गेल्या वेळेचं जे काही तुमचं काही राहिलं असेल तर आपण पुढे त्याचा विचार करू. आता सध्या जे आहे ते आपण पुढच्या कार्डापासून सुरुवात करणार आहोत. मुकेश भाऊ, तुम्हाला सर्वांना कार्ड महाशिवरात्रीच्या आणि वुमेन्स डेच्या शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू महिला दिन मॅडम. महिला दिनाच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि बहुतेक महिला त्या दिले दोन तीन आहेत. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. धन्यवाद. सर नमस्ते. मॅडम नमस्ते. नमस्ते नमस्ते. नमस्ते. किती नंबर कार्ड घ्यायचा आपल्याला? 38 मला वाटतं. नाही 36. 36. मुकेश सर 36. हा 36वा कार्ड घ्या. होय. बघा कार्ड लावा, मी कॅमेरा ऑन ऑफ करतो. हा सर लावला. हा, आता हे जे कार्ड आहे तर हे कार्ड आपण बघतो तो हिलिंग मधलं दुसरं कार्ड आहे. म्हणजे हा उपचाराचाच एक भाग आहे. आणि तो उपचार जो आहे तो एम्ब्रेस जो आहे, EMBRACE, त्याच्यामध्ये विशेष काय एम्ब्रेस म्हणजे हिलिंग एम्ब्रेस म्हणजे उपचार स्वीकृती म्हणता येईल किंवा उपचार आलिंगन असं. त्याच्यामध्ये हे जेव्हा कार्ड येतं तर जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायला हवं, तर त्या ह्याच्यामधून आपण जर बघितलं तर एखादा उपचार करतेवेळी जेव्हा तुम्ही एखादं हिलिंग करणार आहात किंवा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की तुझं जे कार्ड निघालंय, तुझा प्रश्न जो आहे तो हिलिंगने कसा तयार करायचा, तर मुख्यतः असे हे जे एम्ब्रेसचा अर्थ जो आहे ना, ते आलिंगन पण होतं, आपुलकीचे लक्षण पण होतं, घट्ट पकडणे, हातात हात घेऊन जसे आपण रेकीचा उपचार करतो त्याप्रमाणे ह्याचा हिलिंग त्याला आपण देऊ शकतो. आता ही हिलिंग केव्हा द्यायची असते, तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती फार अडचणीत असेल, गोंधळलेली असेल आणि अशा वेळेला त्याला काही सुचत नसेल, तर बऱ्याचशा एनर्जीच्या काही म्हणजे काही हे आहेत, कृती आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये कृती अशी केली जाते की एखाद्या व्यक्तीचा हात आपण गेलं तर आपल्या स्पंदनाने आणि त्या ह्याच्यातून आपली एनर्जी आहे त्याला आपण डिलिव्हर करू शकतो. म्हणजेच काय की त्याच्याकडे असणारे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न पहिल्यांदा आपण ऐकून घ्यायचं. त्याच्यावरती जर त्याने कार्डाची निवड केली तर त्यावेळेला तुम्ही सूचना करू शकता. किंवा एखाद्या वेळेला त्यांनी जर आपल्याला प्रश्न सांगितला तर प्रश्न सांगितल्यानंतर ह्या कार्डाचा तुम्ही त्यावेळेला वापर करायचा. म्हणजेच काय की कार्डाचा वापर म्हणजे काय की ह्याच्यावरती असणारं चिन्ह हे तुम्ही त्या ठिकाणी त्याला लावायला सांगायचं. आणि त्यातून जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही घडामोडी होत असतील तर त्यावेळेला तुम्हाला त्या कार्डाचा उपचार आणि ते चिन्ह, ह्या चिन्हाचा तुम्ही त्याच्यातून त्याला मार्गदर्शन करू शकता. म्हणजे हे चिन्ह एवढं पॉवरफुल आहे की ह्या ह्याच्यामध्ये यदा कदाचित एखादी व्यक्ती मानसिक शारीरिक दुर्बलतेकडे गेली असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्याची जे काही हातामध्ये जी तुमच्या एनर्जी आहे तर ती एनर्जी तुम्ही त्याला डिलिव्हर करू शकता. आता ही डिलिव्हर करताना ह्याच्याकरता एंजल्सचा फार मोठा उपयोग आहे. तर एंजल्सचा उपयोग करतेवेळी तुम्हाला 3 एंजल्स जे आहेत ते वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आता ते एंजल्स आहे किंवा त्याचा जो स्टोन आहे तर तो स्टोन कसा आहे तर मोती म्हणजे पर्ल, आणि तो पण सफेद रंगाचा असावा. आणि त्याचा जे बॉडी फिजिकल बॉडी जी आहे ती हात आहे, फिजिकल बॉडी जी आहे ती हँड आहे.
मग त्या हँडमध्ये म्हणजे पाम वरती तुम्ही सेकंड जसं करता त्याप्रमाणे तुम्ही त्याचा सेकंड करून त्यावरती तुम्ही त्याला हिलिंग करू शकता. दुसरी गोष्ट की एखाद्या व्यक्तीचं आपुलकीचं जे लक्षण असतं तर त्याला सुद्धा तुम्ही त्याचे प्रश्न जे आहेत ते सोडवताना तुम्ही एखादी व्यक्ती जेव्हा आपुलकी दाखवते तर ती आपुलकी त्याच्या कार्यामध्ये निश्चितच यशकारक ठरते. म्हणजे आपुलकीने अनेक गोष्टी ज्या असतात ती आपुलकी कोणापासून तयार होते तर जे लोक आपले हितचिंतक असतात किंवा त्यांना मनापासून आपल्याबद्दल आपुलकी असते अशा वेळेला ते कार्ड जे आहे त्याचा वापर तुम्ही करून एखाद्याबद्दल सिंपती तयार करणं किंवा आपुलकी दाखवणं. तर ज्या वेळेला एखाद्याचं समजा मानसिक जर काही संतुलन गेलं असेल किंवा मानसिक चिंता असेल तर अशा वेळेला तुम्ही त्याला सांगू शकता की आपुलकीचा प्रयोग करणे. आपुलकी ही जे एक नातं आहे आणि त्याच्याबद्दलचा विचार तुम्हाला करायला हवा. इथपर्यंत कळलं का? मोती हे जे आहे आणि हात त्याचा जे काही अवयव सांगितलंय फिजिकल बॉडीमध्ये, मोती रत्न जे आहे ते तुम्हाला सहज मिळेल. म्हणजे क्रिस्टल नाहीये, मोती पर्ल. कळलं का? आणि सफेद रंग त्यांनी सांगितलेला आहे. सफेद रंगामध्ये शुभ तत्व भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी सफेद रंगाचाच वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. इथपर्यंत हे कार्ड वाचलेलं आहे तर तुम्हाला त्याचं काही कळलं का? काही हे आहे? सर मी बोलू का? हा बोला बोला बोला. म्हणजे मला काय म्हणायचं, हे कार्ड आपण असं खूप सिरियस किंवा क्रिटिकल कंडिशन असेल लाईक कॅन्सर किंवा ब्रेन ट्युमर किंवा एखादा पेशंट कोमात गेला असेल तरी पण आपण यूज करू शकतो ना? हो, आता ह्याच्यामध्ये 2 पार्ट सांगितले सायन्स मध्ये की एखाद्या व्यक्तीची समजा हा. काही जे काही प्रश्न असतील तर त्यावेळेला त्याला उपचार देण्याचा भाग जो आहे तर आपला जो तळपाय असतो त्या तळपायातून ही जी एनर्जी आहे ती आपल्या मस्तकापर्यंत जाते. येस. म्हणजे आपण म्हणतो तळपायाची आग मस्तकात गेली तर तशाप्रमाणे आपला हात लावून त्याला जेव्हा तुम्ही चरणाला स्पर्श कराल आतल्या बाजूने म्हणजे तळपायाला त्यावेळेला त्याच्यातून जी एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपुलकी हा जो भाग आहे तर ते आपली माणसं जी असतील त्यांच्याकडूनच स्पर्श करून घ्यावा असा नियम आहे. हा, आपली जी माणसं असतात त्याच्यातून. आणि तुम्ही म्हणालात की ब्रेन ट्युमर आहे किंवा काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो की लिव्हर खराब झालं आहे. ऍक्च्युली लिव्हर पण खराब झाल्यानंतर अतिशय छोटासा प्रयोग आहे त्याच्यामध्ये. तर ते डॉक्टर लिव्हर हा जो पार्ट आहे ना आपल्या शरीरामध्ये हा मॅडम सतत वाढत असतो. म्हणजे तो कधीही आणि लिव्हर हा एक मेजर हे आहे शरीरामधला ऑर्गन्स मेजर ऑर्गन आहे. आणि त्याला तुम्ही जेव्हा हे करायचं असतं तर त्यावेळेला समोर जेव्हा आपण होम करतो ना मॅडम तर होम केल्यानंतर एनर्जीला त्याला जी एनर्जी मिळते त्याच्याने लिव्हर हा ठीक होतो. आणि लिव्हर हा असा एक पार्ट आहे की जो आपल्या उजव्या हाताला आहे, उजव्या बाजूला. होय, हार्ट डावीकडे ना, उजव्या. हार्ट डावीकडे, लिव्हर उजवीकडे. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे. मुकेश भाऊ जरा हे करा. हा, आता दुसरं कार्ड लावा. आता कोणाला काही प्रश्न आहेत का? ह्यांना कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. सर, आता बघा, आता हे आपण कोणत्याही असं मानसिक डिप्रेशन मध्ये गेलेला किंवा आजार असलेला अशा व्यक्तीसाठी आपण हे आम्ही वापरतोय. पण आपण हातात हात घेऊन त्याला एनर्जी देतोय तेव्हा हे कार्ड त्याच्या हातात ठेवायचं का? नाही नाही, कार्डाचा उपयोग करायचाच नाही मॅडम. कार्डाचा उपयोग भिंतीवरती जे काही फोटोग्राफी करायची असते, फोटो लावायचा असतो त्याकरता करायचा. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एखाद्या व्यक्तीचं कार्ड जर आलं तर त्याने विचारलं की तुला काय सोय करायची, म्हणजे उपचार काय करायचे, नंबर 1. नंबर 2, एखाद्याचं दुःख आपण ऐकलं आणि त्यावेळेला ह्या कार्डाचा संकेत जो आहे तो तिथपर्यंत डिलिव्हर करायचा. म्हणजे त्याला उपाय सांगायचा की तू असं असं कर म्हणून. कळलं का? आणि तुझं जे मन आहे ते अतिशय शुद्ध आहे आणि त्या शुद्ध मनाने तू त्याच्याबद्दलचा हितचिंतक असशील तर निश्चितच जे काही हिलिंग करणार आहे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पण त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे ह्या कार्डाबद्दल की तुम्ही जर एखाद्याला उपचार करणार असाल
तर डॉक्टर कसं की आपलं जेव्हा डोक्याला आपण हात लावतो तो ताप तपासतो, हो. गळ्याला टॉन्सिल्स तपासतो, तर तसं ह्याची जी एनर्जी आहे ती आपल्या पाम मध्ये आहे. हा. आता ते पाम कसं आहे की हाताचा पण पाम आहे आणि पायाचा पण तो भाग आहे लेगचा, तर तो पार्ट आहे. तिथे जी काही त्या ज्या काही हे आहे स्किन आहे, ती स्किन एवढी डेलिकेट आहे की त्याच्यावरती ती एनर्जी तुमच्या आतपर्यंत पोहोचते, असा त्याचा भाग आहे. हो सर, कळलं. हं. तर थँक्यू. सर एखाद्या कोमामध्ये असलेल्या पेशंटला एनर्जी देऊ शकतो आपण? हो, तुम्ही मानसिक जर तुमच्याकडे तेवढी तयारी असेल तर तुम्ही तुमच्या घरून पण हिलिंग देऊ शकता आणि हिलिंग देतेवेळी तुम्हाला ह्या चिन्हाचा वापर जो आहे तो तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्या चिन्हाच्या माध्यमातून आणि एंजल्स आणि मायकल या 2 पार्ट आणि गार्डियन असे 3 पार्ट आहेत. तर त्याला समोर ठेवून तुम्ही व्हाईट कलरचा जर समजा एंजल्स असेल तर तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता. ओके ओके, थँक्यू सर. आणखी दुसरं कार्ड लावा मुकेश भाऊ. दुसरं कार्ड जे आहे ते हृदय गीत हार्ट हार्ट सॉन्ग आहे. नका आता हार्ट सॉन्ग आहे ना. हा बरोबर. याचा रंग जो आहे हा लावलं ना, त्याचा रंग जो आहे तो ऑरेंज आहे, कळलं का. आणि गार्नेट ह्याचं जे क्रिस्टल आहे गार्नेट, म्हणजे गार्नेट ही एक फॅमिली आहे क्रिस्टल मधली. आणि डायलोग्राफ म्हणून जे हे आहे आपला फिजिकल बॉडी, ह्याचा उच्चार मॅडम फ्रेंच मध्ये आहे ना तो. हा, डायफ्रॅगम म्हणजे आपल्या Diaphragm. श्वास पटला खालचा जो भाग असतो ना, किंवा हा. कानाच्या खाली पण आहे, म्हणजे आतल्या बाजूला डायफ्रॅगम असा एक पातळ. आणि ते एक डायफ्राम जो असतो ना, डायफ्रामर, तो डायफ्राम जो आहे आपल्या कन्या राशीमध्ये बेंबीच्या वर आणि खाली त्याच्यामध्ये पाणी जे असतं ते तिथे साठवलं जातं, तो डायफ्रामर आहे. हा. म्हणजे आपल्याला उचकी जी लागते ना सर, उचकी जी लागते आपल्याला हा. त्या डायफ्रामच्या याच्यामुळेच लागत असते. होय, होय, डायफ्राम. होय. पातळ पडदा असतो तो. मग त्याचं गार्नेट हे आहे, रंग आहे तो ऑरेंज आहे, नकारा त्याचा कीवर्ड आहे आणि मनापासून प्रार्थना करणे असा त्याचा मुख्य उल्लेख आलेला आहे. जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्या व्यक्तीला जर काही प्रश्न असतील आणि जर कोणाला समजा त्याच्यावरती काही हिलिंग करायचं असेल किंवा त्याची सुधारणा करायची असेल तर त्यावेळेला त्या जातकाला तुम्ही असं सांगू शकता, एक तर तिथे मागच्या बाजूला ऑरेंज रंग जो आहे तो सूर्यग्रहाचा रंग आहे, तर ऑरेंज रंगाशी जास्तीत जास्त संबंध ठेवा, कळलं का. आणि दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये रिमूव्ह द ब्लॉकेज, म्हणजे एखादी गोष्ट जर काही अडचणीची असेल तर ती त्यातून ती निघू शकते. आणि त्या ह्याच्यामध्ये आपलं मन जे आहे ते काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करत असणार. अशा वेळेला तुम्हाला त्या जातकाला असं सांगितलं पाहिजे की मनापासून आनंद घेणे, हृदयगीत ज्याला आपण म्हणतो, हर्ट सॉन्ग म्हणजे काय की हृदयापासून होणारं जे काही गीत आहे, प्रार्थना आहे, तर त्या प्रार्थनेवरती तुम्ही जे काही चॅन्टिंग करता, तर अशा वेळेला त्या प्रार्थनेतून तुमची जी काही गरज असेल किंवा आवश्यकता असेल किंवा काही प्रश्न असतील ते निश्चितच त्या जातकाच्या जीवनामध्ये आनंद आणते. हर्ट सॉन्ग जे आहे ना, त्या कार्डाचं नाव आहे हर्ट सॉन्ग आणि त्याचं पूर्णपणे मनापासून प्रार्थना करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे आणि वर्ड आहे. त्याच्यामध्ये गार्नेट नावाचं जे क्रिस्टल आहे तर ही एक वेगळ्या तऱ्हेची क्रिस्टल फॅमिली आहे. त्याच्यामध्ये ते जन्मता हे क्रिस्टल जे असतं हे सफेद रंगाचं असतं, ते पाण्यात टाकल्यानंतर अतिशय लाल रंगाचं टोमॅटो रंगाचं येतं त्याचं, कळलं का. आणि स्वस्त आहे, साधारणतः 450-500 रुपये किलोच्या दरम्यान हे क्रिस्टल उपलब्ध आहे. काही गोष्टी आता हृदयगीत म्हणजे काय आहे की आपण जी काही प्रार्थना म्हणतो, जसं बरेचसे लोक चर्चमध्ये वगैरे काही प्रार्थना म्हणतात, सामूहिक प्रार्थना करतात, अशा तऱ्हेचं हृदयगीत त्याला म्हटलं जातं. मनापासून केलेली प्रार्थना असं म्हणता हा येईल ना सर. हा, हृदयगीत म्हणजे कसं कॉमन आपण जेव्हा हो ना. बघा आपण एखादी रामरक्षा म्हणतो ती सुद्धा एक प्रार्थना आहे होय, होय. आणि ते पण हृदयगीत आहे. आणि जेव्हा आपण इतर लोकांना एखादी गोष्ट ऐकवतो तर ती सुद्धा एक प्रकारचं हृदयगीत असतं. म्हणजे आपण एका समारंभात जातो त्यावेळेला प्रवचन असतात, त्यावेळेला कृष्ण कथा आहे, कृष्ण गीत आहे, तर त्यावेळेला त्याचा वापर करायचा असतो, कळलं. पण रंग जो आहे तो ऑरेंज आहे.
त्यामध्ये गार्नेट, रेड गार्नेट वेगळं. गार्नेट मध्ये अनेक फॅमिलीज आहेत, तर रेड गार्नेट वापरायचं असतं. आलं का लक्षात सगळ्यांना? आलंय सर. बघा आता कोणाला काय विचारायचं तर विचारा. होय सर. गॉट इट? ओके. पुढं कार्ड वर करू शकाल 37 नंबरचं? लोक दिसत नाही इथं. बरोबर. मुकेश भाऊ? सर दिसतोय तो, काय माहिती तुम्ही मोबाईलला बघताय ना, म्हणून हा. तुम्हाला दिसत नाही. मोबाईल उभा केला तर दिसेल तुम्हाला. हा, इतरांना दिसतंय सर. हा, ते दिसतंय मोबाईल दिसतंय. आडवा असेल तुमचा म्हणून दिसत नसेल हा तुम्हाला. हा, बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. चला ओके, मला सिम्बॉल दिसतोय. बरं, ह्याबद्दल काही प्रश्न आहे का? या कार्ड संदर्भात कोणाला प्रश्न काही विचारायचे आहेत का? नंतर नाही हॉनेस्टची सर. कार्ड आहे. नाही, नाही ना? व्यवस्थित समजलंय सर. ठीक आहे, व्हेरी गुड. बरं, आता नंतर आहे हॉनेस्टची कार्ड. हा, हे हॉनेस्टची कार्ड आहे. त्याचा जो काही रंग आहे, आता सगळ्यांना माहिती आहे हॉनेस्टीचा अर्थ काय, ते काय नक्की सांगायला नको, पण तरी सुद्धा ह्या कार्डामध्ये असं सांगितलंय त्याला KANA, काना, आणि ग्रीन रंगाचं पॅरिडॉट नावाचं जे क्रिस्टल आहे ते पॅरिडॉट वापरायचं असतं, आणि त्याचा अंमल जो आहे तो थ्रोट वरती आहे, म्हणजे घसा. कळलं का? आणि त्याच्यामध्ये हॉनेस्टी जो भाग आहे तो प्रामाणिकपणा, सत्यवादी, इमानदार, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यातूनच ज्या जातकाच्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत त्या कमी होतील. आय एम स्ट्रॉंग, मी स्वतः मजबूत आहे आणि मी पूर्णपणे आहे, इनफ आहे, आणि तू फॉलो द राईट, म्हणजे जे काही अधिकार आहेत ते मी, त्याचं नियम जे आहेत ते मी पूर्णपणे पालन करेन आणि त्या मार्गाने पुढे जाईन आणि माझी हॉनेस्टी जी आहे ती प्रदान करेन. आणि हे कार्ड असं आहे की एखादी व्यक्ती असं सांगतं, म्हणजे हे कार्ड काय सांगतं, जर समजा एखाद्या व्यक्ती आपल्या बरोबर प्रामाणिकपणाने राहिली नाही किंवा अशी एखादी फसगत झाली असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्या कार्डाचा उपयोग करून त्या व्यक्तीकडून तुम्हाला जर काही प्रामाणिकपणा आवश्यक असेल तर निश्चितच तुम्हाला तो लाभेल आणि त्याच्यापासून तुम्ही तो मिळवू शकता. आणि हॉनेस्टी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी निश्चितच तिचा जो काही सिक्का आहे तो चालू शकतो. म्हणजे हॉनेस्टी सारखं दुसरं हे नाहीये, म्हणून तर हा वर्ड आलाय प्रामाणिकपणा. आणि प्रामाणिकपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं? याच्यामध्ये रंग जो आहे तो हिरवा आहे आणि हे 38 नंबरचं कार्ड आहे आणि तुम्ही स्वतः बलवान आहात असं समजायचं. मनुष्य बलवान कधी होतो? ज्या वेळेला एखादी गोष्ट त्याच्याकडे प्रामाणिकपणाची असते त्याच वेळेला तो त्या ठिकाणी मजबूत होतो. आणि प्रामाणिक ही एक नैसर्गिक शक्ती आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. बोला, आणखी काय विचारायचं आहे? सिम्बॉल बद्दल काही? सर मला एक विचारायचं आहे, विचारू का? हा बोला बोला ना. सर इथं आपण ऑनेस्टीला आपण जास्त हे करतो ना, मग ते एखादी व्यक्ती कोण नसेल मग त्याच्यासाठी आपण हिलिंग इथून करू शकतो का त्या लोकांसाठी, म्हणजे हो जातकाला तो प्रॉब्लेम हो असेल तर? हो हो. म्हणजे फक्त बरं आहे. आपण ते सिम्बॉल आपल्या आपल्या नजरेसमोर आणायचं आणि मग आपण असं नाव घेऊन आपण ते एनर्जी डिलिव्हर करू शकतो. दुसरा भाग हो. असा आहे, शिंदे साहेब 2 मिनिटं थांबा. हा Yes, असं आहे sir, yes, sir. मॅडम, हा की जर समजा हे कार्ड आलं, जातकाचा पहिला प्रश्न आपल्याला विचारात घ्यायचा असतो. ह्याचं रिडिंग कसं आहे की जातक आपल्याकडे आला त्याचा प्रश्न ऐकून घ्या आणि प्रश्न ऐकल्यानंतर त्या प्रश्नावरती त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे का अप्रामाणिकपणा आहे, त्याची फसवणूक झालेली आहे का, असा पण असू शकतो. दुसरी गोष्ट, त्याला जर समजा काही गोष्टी प्राप्त होत नसतील तर त्याला म्हणा निश्चितच तुला त्या प्राप्त होणार आहेत आणि त्याकरता तुम्हाला प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेच्या आहे असं त्याला सांगू शकतात. आणि दुसरं, सत्यवादी हा एक प्रामाणिकपणाचा एक भाग आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तो जो काही सिम्बॉल आहे त्याचा वापर करू शकता. आहे काही नाही समजलं असं? शिंदे साहेब बोला. सर नमस्कार. मला नमस्कार. काय म्हणायचंय की आता हा प्रामाणिकपणा आहे तो मेन म्हणजे तो समोरचा कंडिशन्स अप्लाय काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे. आपण त्यांना सांगू शकतो की बाबा तुमची कामं अडले तर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही आहे, तर तो हर्ट होऊ शकतो. पहिली गोष्ट आहे की नाही. आणि तो त्याच्या समजुतीला तो काही समजू शकतो ना की मी प्रामाणिकच आहे. आता त्याच्या तो बिझनेस म्हणा काय, किंवा त्याच्या कंडिशन्स त्या सगळ्या अप्लाय करतोय तो सगळ्या कंडिशन्स.
आता बिझनेस मध्ये कसं असतं, प्रत्येकाची वेगळ्या टॅक्टिक्स असतात किंवा कॉम्पिटिशनच्या बाबतीत म्हणायला गेलं वेगळ्या टॅक्टिक्स. आता सगळे राजकारणी म्हणाल मी प्रामाणिकच आहे आणि जगाला हो दिसतं ते किती प्रामाणिक असतात ते. ओके. बरोबर. पण तो त्यांच्या दृष्टीचा प्रामाणिकपणा आपण निकषात घ्यायचा की ऍक्च्युअल त्याला सांगून टाकायचं की बाबा जे करतंय ना ते त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही स्वतःची फसगत करताय किंवा तुम्ही त्याच्यावर प्रामाणिकपणे विचार करत नाही. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नक्की हा याच्यामध्ये आपल्याकडे समजा जातक आलेला आहे आणि त्याची हा त्याची चिंता वाढत चाललेली आहे असं समजा, हा हा येस सर. आणि त्याला पहिला भाग की समजा एखादा नोकर ठेवायचा आहे, तर असा काही येस सर. नोकर ठेवला पाहिजे की जो तुमच्याशी प्रामाणिक राहील. एखादा मित्र येस निवडायचा सर. आहे तर तो प्रामाणिक असणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणा हा जो भाग आहे तो गिव्ह अँड टेक म्हणजे लोकांकडे पण आहे, आपल्याकडे पण पाहिजे. म्हणजे त्या सर. ठिकाणी जेव्हा एखादी व्यक्तीला हॉनेस्टी इज इम्पॉर्टंट, मग हॉनेस्टी जर असेल तर येस सर. तुम्हाला कुठलेही दुःख येणार नाहीत. येस म्हणजेच सर. काय येस सर. की त्या ठिकाणी जर जातक एखादा प्रश्न घेऊन आला तर त्या प्रश्नावरती त्याला तुम्ही सुचवू शकता की यदा कदाचित तुला डायव्हर्शन घ्यावं लागेल आणि जर काही चुका तुझ्या आयुष्यामध्ये झाल्या असतील त्यामुळे तू दुःखी होत असेल तर तुला हॉनेस्टी ही पाळणं गरजेचं आहे. आणि हॉनेस्टी जेव्हा तुझ्याकडे असेल तर तुला जगातलं कुठल्याही तऱ्हेची तक्रार येणार नाही किंवा तुला कोणी काही करू शकणार नाही. हा बरोबर प्रामाणिकपणामध्ये सर. एक म्हणजे ताकदच आहे नैसर्गिक स्वतःची पॉवर एक आहे. स्वतःची ताकद. हा, बरोबर सर. तर नैसर्गिक पॉवर क्रिस्टल आहे. कुठलं वापरायचं? येस. काय क्रिस्टल क्रिस्टल. क्रिस्टल सांगितलं त्या ह्याच्यामध्ये जो क्रिस्टलचा पेरिडॉट पेरिडॉट. पॅरिडॉट पॅरिडॉट आहे ना, हिरवा रंगाचा पॅरिडॉट येतं. पेरिटॉट. हा पॅरिडॉट पेरिटॉट. हे हो पॅरिडॉट पेरिडॉट. पॅरिडॉट पेरिटॉट. पॅरिडॉट हा 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 कसा माहितीये का? पॅरिडॉट मध्ये तुम्हाला जे जिबू सिम्बॉल जे येतात ना ते सुद्धा पॅरिडॉट वरतीच येतात. आणि जसं आपला पाचू असतो त्या पाचू प्रमाणे हे यंत्र क्रिस्टल असतं आणि हिरवं येस सर. गडद असतं, एकदम हिरवं गडद. येस सर. येस सर. हा म्हणजे थँक्यू आपला सर. जो की हे येतं ना आपलं मॉश म्हणून नावाचं एक क्रिस्टल येतं, ज्याला हा आपण म्हणतो की विहिरीमध्ये किंवा पाण्यामध्ये हे साठतं बघा, त्या ह्याच्यामध्ये शेवाळ शेवाळ. शेवाळ. मग हा तशा रंगाचं असतं. हा हा. ऑनेस्टी मी भरपूर काही पाहिलंय काम त्यांच्याकडे करतं. सर. येस त्यांच्याकडे आहे. पाहिलं त्याच्या ह्याच्यावरच सिम्बॉल असतात त्यांच्याकडे गोल असे करून. करेक्ट एक करेक्ट सिम्बॉल त्याच्यावर बघितलेत मी. करेक्ट करेक्ट. ग्रीन कलरच असतं. आणि नक्की हॉनेस्टी बघा आता शिंदे साहेब असं आहे की तुम्ही पब्लिक येस सर. सर्व्हिस मध्ये काम करता, तुम्हाला हॉनेस्टी किंवा डिऑनेस्टी लगेच माहिती पडत. येस त्यामध्ये सर. असं आहे की तुमच्या पण सहकारी असतील किंवा तत्सम काही गोष्टी असतील तर त्याला जर समजा चर्चेमध्ये काही दुःख असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की यू शुड बी हॉनेस्ट. तू येस प्रामाणिकपणा सर. सोडू नकोस. आणि येस प्रामाणिकपणाचा सर. लॉस कधीच नसतो हे लक्षात घ्या. तेच आहे. बरोबर सर. थँक्यू सर. ऑनेस्टी इज ऑलवेज. येस सर. हा नंबर 2 कोण आहे दुसरं? वाघमारे मॅडम बोला. सर असं विचारायचं होतं की आता कोर्ट मॅटर वगैरे असतात तर त्या कोर्ट मॅटर मध्ये खूप असं असतं जे प्रामाणिक राहतात त्यांना खाली खेचलं जातं, त्यांच्यावरच अन्याय केला जातो आणि भ्रष्टाचाराचं तर आता आपल्याला माहिती आहे सर्वांना. मग त्यामध्ये आपण जे चांगले योग्य व्यवस्थित लोक आहेत त्यांना कशी मदत करू शकतो? असं जातक आला आपल्याकडे की तो हा, व्यवस्थित आहे, त्याचं बरोबर आहे आणि त्याला बरोबर बरोबर आहे. थोडस कायदेशीर पण त्याला अडचण येत आहे. मग ओके तेव्हा फाईन. आपण त्याला कसं मदत करूया? सांगतो कसं असतं मॅडम की आता आपण एखादा ऍडव्होकेट आपण नियुक्त केला ती आपली चॉईस असते. आपण जेव्हा वकालतनामा करतो तो वकालतनामा जेव्हा एखाद्या कोर्टामध्ये किंवा वकिलाकडे आपण करणार आहोत तर त्याचा परिचय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की तो हॉनेस्ट आहे का आपल्या विरोधी पक्षाला जाऊन भेटणार आहे. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की ह्या कार्डाचं जे सिम्बॉल आहे आणि तुमचा जो काही प्रश्न किंवा तुमची काही जी अपेक्षा आहे तर ह्या सिम्बॉलला प्रार्थना करून त्याच्यामध्ये पुन्हा एंजल्स आणि मायकलचा उपयोग करून प्रार्थना करून नंतर तुम्ही त्याला सांगू शकता की माझ्या जीवनामध्ये मला जो न्याय निवाडा करायचा आहे किंवा मला जो काही मध्यस्थी मनुष्य आणायचा आहे, म्हणजे ऍडव्होकेट म्हणजे मध्यस्थी असतो, तो आपल्या तर्फे जजमेंट करतो म्हणजे भांडतो. मग तशी प्रामाणिक व्यक्ती माझ्या नशिबामध्ये येऊ दे किंवा मला भेटू दे. गॉट इट? हो सर, पण मला असं म्हणायचं की पुढचा व्यक्ती आपल्याशी अप्रामाणिक राहिला तेव्हा त्याचं कमी करता येईल का अप्रामाणिकपणा ओके ह्या ओके. सिम्बॉलचा वापर करून? हो हो. आता भाग असा आहे की आपल्या जवळची व्यक्ती जर समजा अप्रामाणिक असेल असं आपण समजूया, डिऑनेस्ट असेल, तर हो. त्यावेळेला त्याची जी अप्रामाणिकपणा आहे ती तुमच्या समोर उघड होईल जेव्हा ह्या कार्डाचा तुम्ही उपयोग कराल त्यावेळेला. आणि अशी जगात कुठलीही गोष्ट नाही की ती लपून राहत नाही. कळलं का? ताबडतोब हो. ते सत्य जे आहे, प्रामाणिकपणा म्हणजे थोडंसं सत्यवाद आहे, तो तुमच्या उघडकीस येतो.
मग तो खरा आहे का खोटा आहे, पण तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन ही माहिती पडते, मिळते, ओके सर, त्याची समज. माहिती मिळते. कळलं का? थँक्यू सर. म्हणजे त्याला वापर बघा, 2-3 टाईपचा वापर आहे. एक तर तुमची अपेक्षा, आवश्यकता काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात, त्या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिक यश मिळो, म्हणजे तुमचं जे काही मेहनत आहे किंवा तुमचे विचार आहेत ते प्रामाणिक असणं गरजेचं आहे. म्हणजे सर, बोला बोला. म्हणजे ह्या कार्डाचा आता ह्या मॅडमनी कोर्टाच्या संबंधी विचारलं, तर हो. दोन्हीकडे आपला वकील म्हणून त्याच्याशी सुद्धा आणि आपला जो कोणी आपला हे असेल हो. आरोपी त्याच्यासाठी सुद्धा, दोघांसाठी सुद्धा आपण ह्याला हिलिंग दिलं ह्या कार्डाला, तर हा. आपल्याला ते त्या ह्याचा आपल्याला त्याच्याकडून तसा रिझल्ट मिळू शकेल. म्हणजे आपला वकील पण चांगली केस पुटअप करेल आणि समोरचा जो पिटिशनर असेल हो, आता कसं बरोबर आहे मॅडम, की जो मध्यस्थी आपण ज्याची निवड करतो तर तो प्रामाणिक असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आपण जर प्रामाणिक असू तर आपल्या विरुद्ध असे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या होणार नाहीत. जर समजा यदाकदाचित एखाद्याच्या मनामध्ये भीती असेल आणि ह्या कार्डाचं जर समजा तुम्ही पिक्चर लावलं किंवा त्याची उपासना केली, जी काही क्रिस्टलच्या याने किंवा तत्सम आहे ते, तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्याकडे अप्रामाणिक असेल तर तुम्हाला लगेच समज येईल की बाबा ही व्यक्ती चांगली नाही. त्याला तुम्हाला प्रामाणिक व्यक्ती तुमच्या नजरेसमोर येईल किंवा त्याचा अप्रामाणिकपणा जो आहे तो तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पार्ट आहेत, प्रामाणिक आणि अप्रामाणिक. पण तुम्हाला ह्या कार्डाचं जे सिम्बॉल आहे ते प्रामाणिक आहे. सिम्बॉल प्रामाणिक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा न्याय जो आहे तो प्रामाणिकपणे मिळेल. अनेक प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये असू शकतात, तुम्ही विचारा, काय हरकत नाही, मला नो प्रॉब्लेम, बोला. नमस्कार सर, मी एक विचारते. आई आणि मुलगा असं समजा त्यांच्यामध्ये दुरावा असेल म्हणजे, आणि आईला समजलं की हा डिसऑनेस्ट आहे मुलगा, तर मग अशा वेळी आपण ह्या कार्डचं हिलिंग करू शकतो का हा वापर? हिलिंग म्हणजे जर समजा एखादा मुलगा आपल्याशी गैरवर्तन करत असेल म्हणजे अप्रामाणिक, बरोबर आहे मॅडम? हो 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 हो, मग बरोबर. त्यावरती ह्या कार्डाचं जर तुम्ही मनन चिंतन केलं तर हे कार्ड तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला प्रामाणिक मध्ये परिवर्तन करू शकेल. म्हणजे आज तो तुमच्याशी अप्रामाणिक आहे पण तो उद्या जाऊन तुमच्याशी प्रामाणिक होईल. आता बरेचसे हे प्रश्न एका फॅमिलीमध्ये उत्पन्न होतात, आपल्याला निष्पन्न होतात आणि त्याच्यातून आपल्याला फेस करावं लागतं. तर एखाद्या व्यक्तीशी अप्रामाणिकपणा झाला असेल तर त्याला 2 पार्ट आहेत, प्रामाणिक हो किंवा प्रामाणिक व्यक्ती मिळो. एखादा नोकर असो, कळलं, नोकर पण प्रामाणिक हो मध्ये सर. येतो ना. हो 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 सर. तसं करू शकता. हो सर, धन्यवाद धन्यवाद. हळदणकर मॅडम, तुमचा प्रश्न काय अर्धा राहिला का सांगा. नाही, मला कळलं, कारण मी असं म्हटलं होतं की वकील आणि समोरचा आरोपी या दोघांसाठी सुद्धा आपल्याला ह्याला हिलिंग करून दोघांना पण आपल्याला चांगल्या मार्गावर आणता येतं किंवा त्यांनी कबूल करावं आणि दुसऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केस पुटअप करावी. येस, पण आपल्याला प्रामाणिक व्यक्तीची अपेक्षा आवश्यकता असेल तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी हे कार्ड वापरू शकता. मुख्य म्हणजे परत सांगतो मॅडम की जिबू सिम्बॉल मध्ये ऍक्च्युली हे सिम्बॉल जे आपल्या आवश्यकतेसाठी आहे, आपल्याला आपली गरज काय आहे, आणि क्रिस्टल सुद्धा त्याच्यासाठीच आहे ते, किंवा जेम्स आहे, म्हणजे क्रिस्टल म्हणा किंवा जेम, बहुतेक याच्यावरती क्रिस्टलचाच उपयोग केलाय आणि त्याला सपोर्टिंग जो पार्ट आहे तो एंजल्स आहे. आता एंजल्स मी शिकवेन त्याला, तुम्हाला त्या संपूर्णपणे त्याचा गार्डियन आहे, त्याचा मायकेल आहे आणि त्याला जे सबस्टिट्यूट जे आहेत ते सगळं आपल्याला शिकायचंय, कळलं का? आणि तो छोटा कोर्स आहे, काय मोठा नाही, एक 4 दिवसामध्ये होऊन जाईल. बरं, आता पुढचं कार्ड आहे होप. सर मला एक विचारायचं होतं. बोला. आपण बघितलं की याचा अंमल घशावर आहे, तर मग घशा संदर्भात जे काही आजार असतील त्याच्यासाठी पण आपण हे वापरू शकतो. आता घसा हा त्याचं हे सांगितलेलं आहे, तर घशावरती त्याचा अंमल आहे म्हणून सांगितलं. समजा काही घशाचे काही रोग असतील, समजा आता आपण फ्युचर मध्ये विचार केला तर कधी कधी, आता मग आपण सुरुवातीला जेव्हा कार्ड वाचलं होतं त्यावेळेला आपण अंगठा पण विचार केला होता, माहिती तुम्हाला,
हो 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 अंगठ्यामध्ये पायाच्या नखापासून आहे. हो हो तसं हो जसं जर घशाचा प्रॉब्लेम असेल आणि घशाचे अनेक प्रश्न असू शकतात, मी काय आता नाव घेणार नाही त्या हो हो गोष्टीचे, पण तशा ओके संदर्भामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्या कार्डाचा उपयोग तुम्ही करू शकता एखाद्या ओके आजारावरती. गॉट बरोबर इट? येस. येस सर थँक्यू. पुढचा लावू सर? हा लावा. $39 आहे ना? हा, होप बरोबर आहे. होप कार्ड आहे. येस. आता होप म्हणजे ह्या कार्डावरती परत परत सांगतो तुम्हाला, जातक एखादी आशा घेऊन आलेले आहे, तर हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना होतील त्याच्यावरती तुम्ही आशा ठेवू शकता. होप्स आहेत का? हो आहेत. आपण टेरोमध्ये पण शिकलो होतो. याच्यामध्ये ब्ल्यू ॲव्हेंच्युरियन म्हणून एक फॅमिली क्रिस्टल आहे, तर त्याचा उपयोग करायचा आहे. ब्ल्यू रंगामध्ये ऑनेस्टी सांगितलेली आहे आणि नेक अँड अप्पर शोल्डर याचा पार्ट आहे. नेक अँड अप्पर शोल्डर लिहून घ्या पाहिजे. नेक आणि अप्पर शोल्डर. आता अप्पर शोल्डर म्हणजे बघा, आपला जो काही खांदा असतो तो हा अप्पर शोल्डरचा आहे आणि जिथे बॉन असतो, कॉलर बॉन, तिकडे त्याचा अंमल सांगितलेला आहे. आता ह्याच्यावरती हे जे मुळात कार्ड होप्स आहे, तर मी त्याच्यावरती आशादायी राहू का? मला ही गोष्ट मिळेल का? ही गोष्ट मिळवण्यासाठी मी काय करू? अशा अनेक गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला हे कार्ड जे आहे त्याचा सिम्बॉल वापरला पाहिजे. आता हे सिम्बॉल वापरताना तुम्हाला मुळामध्ये एखादी आशादायक गोष्ट आहे का? तर त्यासाठी मी प्रयत्न करू का? ती गोष्ट मला प्राप्त होईल का? आता बऱ्याच वेळेला आमच्याकडे फोन येतात, सांगतात की मी ज्योतिषी होऊ शकेन का? आणि हे कार्ड काढलं तर त्यावेळेला तुम्हाला हे कार्ड सांगतं की हो, तुम्ही जे काही कार्य करणार आहात, जे तुम्हाला कार्य करायचं आहे, त्याकरता तुम्ही अपेक्षित राहा. म्हणजे तुमच्या आशा पूर्ण होतील. आता होप्स म्हणजे काय? आशा आहेत की नाही? बरोबर आहे. हा, मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या फुलफिल होतील. मग कळलं? म्हणजे माझ्या पूर्णपणे आशा ज्या आहेत त्या फुलफिल होतील आणि त्या ह्याच्यामधून मी निश्चितच पुढे जाण्याचा मार्ग निवडीन किंवा मूव्ह होईल. एखादी आशा जी असते ना, ती फार महत्वाची. जसं आपण एखाद्या ट्रॅफिक मध्ये फसलो समजा, तर ट्रॅफिक कधी क्लिअर होईल? तर लोक म्हणतात नाही 2 मिनिटात होईल. ही एक आशा असते. होप्स असतात. होप सो ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. होप सो. इज इट पॉसिबल? येस, होप सो. म्हणजे पॉसिबिलिटी, हे पॉझिटिव्ह हे. कळलं का? जिबू मध्ये एक तुम्हाला सांगतो की कार्ड 100% ही पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यावरती त्यांनी सुचवलेलं आहे की हा सिम्बॉल जर वापरा, हा रंग वापरा, त्याचा बॅकग्राऊंड हा रंग आहे, त्याच्यासाठी क्रिस्टल त्यांनी सूचित केलंय आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अँजलचा वापर करायचा आहे. कळलं? म्हणजे हे आशादायी कार्ड आहे. बोला, काही प्रश्न? सर क्रिस्टल का नाम क्या था सर? क्रिस्टल का नाम बताया ना मैडम, एवेंचुरियन, ब्लू सर एवेंचुरियन, ब्लू एवेंचुरियन. एवेंचुरियन. हाँ, AVENTURINE, एवेंचुरियन. एक्चुअली एवेंचुरियन है ना, ये एक क्रिस्टल की फैमिली है, जैसे कॉर्ड्स एक फैमिली है. अच्छा ओके जी. हाँ, ग्रीन एवेंचुरियन, ब्लू एवेंचुरियन. तो एवेंचुरियन का जो इसमें 2 कलर आते हैं, ग्रीन एवेंचुरियन एंड ब्लू एवेंचुरियन. समझ गए? हाँ जी ऐसा. हाँ जी समझ. ओके थैंक यू सर. ओके. हाँ, भागवत मॅडम बोला. म्हणजे ऍडमिशन वगैरे हवी असेल, आपण ऍप्लिकेशन केलं असेल हो तर अमुक हो ठिकाणी हो. ऍडमिशन मिळेल साठी वगैरे हे वापरता येईल. येस येस. बघा आता तुम्ही आता विषय काढला मॅडम, सांगतो तुम्हाला. मला नोकरी मिळेल का? हो, हा आशा आहे. तुम्ही हा आशादायी राहू शकता. कळलं? हा त्याच्यानंतर हा मला ऍडमिशन मिळेल का? हो, मिळेल. माझं एखादं कार्य अडकलेलं आहे तर ते मला पूर्ण होईल का? हो, होईल. आशा हम्म, ठेवायला हरकत नाही. माझा विवाह करायचा आहे, म्हणजे माझा नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विवाह हम्म, करायचा आहे, हम्म, तर अविवाहित आहे तर माझा विवाह होऊ शकेल का? तर हो, होईल. हम्म, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, हम्म. त्याच्याबद्दल मला पुढे जाण्यास हरकत नाही. हा, म्हणजे व्हिसासाठी पण चालेल हे. हो, हा. ऑलरेडी होप्स आहेत ना. बघा, आता आपण म्हणू हम्म, की मोदी साहेब निवडून येतील का? हो, येतील. हम्म,
मला हा. आशा येतील, म्हणजे आशा बरोबर. ठेवायला हरकत नाही. ही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना आपली. हा हा पण कार्ड पॉझिटिव्ह थिंकिंग साठीच हे करायचंय. बाकी तुम्हाला की हे करा ते करा, उलट तो आजारी पडेल का, तुझं असं काही हे करतं. आजारातून बरोबर. तो हो. सुधार होईल. हा कुबल बरोबर. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं तर बोला. कुबल मॅडम बोला. नाही, काय छानच आहे हे कार्ड. म्हणजे आयुष्यात थोडक्यात म्हटलं तर टू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ, असं म्हणजे कुठलाही येस. प्रश्न जातक घेऊन आला तरी हा. त्याचं होकारार्थीच उत्तर. आणि हो हो माझा हो. तर म्हणजे माहित नाही, 100% काम होणार ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे कोणी अडलेलं असेल आणि हे कार्ड आपण त्याला सांगितलं वापरायला, म्हणजे कार्ड किंवा तो कलर जरी सांगितला किंवा ते क्रिस्टल जरी सांगितलं ब्ल्यू एव्हेंच्युरिन, तरी सुद्धा म्हणजे ते काम 100% होणारच. म्हणजे येस. होकारार्थीच उत्तर म्हणजे जातकाला मिळणार, असं. कारण त्याचा हो. अर्थ पण आणि तसंच आहे ना. येस येस, रिलॅक्स अँड तुम्ही हा. रिलॅक्स व्हा, त्याच्यामध्ये हो. होप्स आहेत असं पण सांगू शकतो. आणि हो ना. कम्फर्टेबिलिटी जी आहे ती सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे त्याच्यातून विराम आणि आराम हा हो. सुद्धा त्याच्यामध्ये सापडेल. हा, आणि त्या त्या ठिकाणी कार्डचा. एखादी जर हा बोला हा हा, बोला बोला. बोला बोला, तुम्ही बोला सर. हा. एखादी जर अडचण असेल तर त्या हम्म. ठिकाणी तुम्ही ती पार करू शकता. हा, पार करून पुढे जाऊ शकता. म्हणजे येस येस. मूव्ह फॉरवर्ड, आणि ते पुढे जाणं पण तुमचं सकारात्मकच असेल. म्हणजे तुम्हाला यश पण मिळेल, असं पण आपण म्हणू शकतो ना. हो कारण या हो. मिनिंगचा अर्थ या वाक्याचा काय, मला येस. आशा आहे की मी पुढे पुल पुल जाऊ पुल शकेन. डाऊन. आय एम फुल ऑफ होप सो दॅट येस. आय कॅन मूव्ह फॉरवर्ड, असं. आणि पुल डाऊन ऑल द कॉलम्स अँड हर्डल्स. येस येस येस. असं आहे. ओके. एनीबडी? छान. ठीक आहे. 40 आहे नंबरचं प्रश्न अजून कार्ड कोणा? इल्युमिनेशन. लावू सर पुढचा? हा लावा. ILLUMI. काय नाव आहे मॅडम? बघा दिसत नाही मला. इल्युमिनेशन. इल्युमिनेशन. ILLU. ILLUMINATION. प्रकाश इल्युमिनेशन. प्रकाश हा, झोत टाकणे किंवा टाकणे किंवा प्रदीपन. प्रदीपन. हा. म्हणजे प्रकाश झोत टाकणे. आता होय. एखाद्या प्रती समजा आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, म्हणजे प्रभाव करायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला प्रदर्शित व्हायचं असेल तर हे कार्ड जे आहे, तर त्या ह्याच्यामध्ये ह्या कार्डाचं मुख्य हे काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला परिपूर्ण व्हायचं असेल तर त्या ठिकाणी प्रकाशामध्ये यायचं असेल, प्रकाश झोतात येणं, इन शॉर्ट काय म्हणतो आपण त्याला, प्रकाश झोतामध्ये येणे येणे. असं आहे. हो. आणि त्याचा जे काही बॉडी पार्ट आहे तो आहे नेत्र, डोळे. आणि त्याचं रत्न जे आहे ते ओपल आहे. ओपल ओपल हे सफेद रंगाचं रत्न असतं, काय समजलं, त्याचा वापर करायचा आहे. आणि त्यामध्ये व्हाईट जो कलर आहे तर त्याचा वापर करायचा आहे. आता मुळामध्ये हे सिम्बॉल जे आहे तर कशासाठी वापरणे हा भाग आहे, की एखाद्या व्यक्तीवरती आपण त्या ठिकाणी वर्चस्व दाखवणे किंवा प्रकाश झोतामध्ये राहणे. लाईमलाईट मध्ये, प्रकाश झोत म्हणजे काय, लाईमलाईट मध्ये, कळलं का? दुसरी गोष्ट, प्रदीपन जो भाग आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचं मिळवू शकता. एखाद्या प्रकाश ही जी एनर्जी आहे, जी कॉस्मिक एनर्जी ज्याला आपण म्हणतो, आता कॉस्मिक एनर्जी तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्यातून तुमचे प्रश्न जे आहेत ते पूर्णपणे सुटतील. कुठल्याही तऱ्हेची काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे सिम्बॉल वापरते वेळी तुम्हाला त्याचा रंग जो आहे तो सफेद असणं गरजेचं आहे. सफेद रंगाचं एखादं हे परिधान करा, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून चांगल्यापैकी यश मिळू शकेल असं सांगितलेलं आहे. आणि अनेक प्रश्न जर आले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून परिपूर्ण निघू शकता, बाहेर येऊ शकता. याच्यावरती अंमल जो आहे तो हार्ट चक्राचा पण काही वेळेला सांगितलेला आहे. म्हणजे हार्ट चक्र जे आहे त्याच्यावरती पण त्याचा अंमल सांगितलेला आहे. आणि तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये ट्रॅव्हल करणार असाल तर ट्रॅव्हल मध्ये सुद्धा हे कार्ड जे तुम्हाला उपयोगात येईल. किंवा तुम्हाला प्रकाश झोतात येणे हा साधा आणि सोपा त्याचा उल्लेख सांगितलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं नसेल तर प्रश्न विचारा, मग त्याच्यावरती आपण पूर्णपणे आणखी माहिती देऊ. माय लाईफ पाथ म्हणजे माझा रस्ता हा पूर्णपणे प्रकाशमान असेल. माय लाईफ प्रकाशामध्ये तुम्ही पाथ वाटचाल इज कर.
ऑलवेज इल्युमिनेटेड बाय द डिवाइन पॉवर, म्हणजे माझ्या येस जीवनाचा मार्ग नेहमी येस दैवी येस येस शक्तीने प्रकाशित येस आहे किंवा असतो असं. हा. येस येस डिवाइन पॉवर ऑलवेज हम्म. यू हॅव टू येस. डिवाइन पॉवर शिवाय तुम्ही काही डिवाइन चाइल्ड आपण म्हणतो, डिवाइन चाइल्ड म्हणजे पवित्र मूल, पवित्रता असा भाग जो आहे तो पवित्र मार्ग ज्याला आपण म्हणतो पाथ, तर तसा सुद्धा तुम्ही त्याच्यावरती अंमल करू शकता. आणि त्याच्यावरती जेव्हा हे सगळे संत आहेत, साधू आहेत, हे पवित्र मार्गावरती चाललेले आहेत, त्याच्यामध्ये अपवित्रता चालत नाही, चालणार नाही. अशा साठी तुम्हाला ही पवित्रता एलिमिनेशन जे आहे ते वापरता आलं पाहिजे. थोडक्यामध्ये की एखादी व्यक्ती प्रकाश झोतात येणे, लाईमलाईट मध्ये येणे, त्याची कीर्ती होणे, नावलौकिक होणे, अधिकतम शुद्धता आहे, डिवाइन पॉवरशी तो सहमत आहे आणि संगत आहे, त्याच्या संगतीमध्ये आहे. गॉट इट? म्हणजे सर, बोला. हा, आता बोला. तुम्ही प्रवासासाठी म्हणालात, तर एखाद्या आपण रिस्की प्रवासात निघालेले आहोत, तेव्हा सुद्धा दैवी शक्ती आपल्या सोबत आहे हो असं लक्षात घेऊन आपण हे कार्ड आपल्या जवळ बाळगू शकतो. हो ना? मग असं आहे मॅडम, ह्या कार्डामध्ये जी एनर्जी आहे, तुमचा प्रश्न फार चांगला आहे. आता समजा तुम्ही एखाद्या टूरला जाता, मग ती हा. धर्माची असो, आनंदाची असो, पिकनिक असो किंवा साईट सीइंग असो, हा सगळा एक प्रवास आहे तुमचा. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी दैवी एनर्जी पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुमच्या सीटच्या रचनेपासून तुम्हाला कुठल्याही रांगेत उभं राहायला न लागणे, कष्टमय प्रवास न होणे, चांगल्या लोकांचे परिचय होणे, लवकरात लवकर दर्शन प्राप्त होणे. हल्ली देवदर्शनामध्ये असा प्रॉब्लेम आहे की त्यामध्ये माणसाला लवकर दर्शन मिळत नाही. मी कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी काल प्रदोष होती आणि काल संध्याकाळी प्रदोष लागल्यानंतर मी जाऊन शंकराचं दर्शन करून आलो. आता माझं नेहमी शंकराचं दर्शन जे आहे ते बाणगंगेला आहे, कारण ते वाळुकेश्वराचं आहे. तर मग त्या ठिकाणी प्रवास अतिशय सुलभ होणे, देवदर्शन चांगलं होणे आणि एकांतामध्ये दर्शन झालं तर तिथे आपण परमेश्वराच्या जवळ जास्तीत जास्त जाऊ शकतो. तर तुम्ही जेवढे मुंबईचे रहिवासी आहात, तर एकदा तरी तुम्ही बाणगंगेला जाऊन 200 वर्षापूर्वीचं शिवलिंग आणि जमिनीतून निर्माण झालेलं जी देवता आहे तिचं दर्शन घेऊन या. रामेश्वराचं अतिशय फार चांगल्यापैकी स्थान आहे, भगवान शिवानी जागरूक स्थान आहे. कळलं का? हो. आणि भगवंतानी बाण मारून तिथे पाणी आणलं होतं म्हणून त्याला बाणगंगा म्हणतात. सर एक्झॅक्टली ते कुठेशी आहे? वाळकेश्वरला तुम्ही 3 नाक्याला उतरायचं, तिथून 2 मिनिटं चालत. अच्छा 3 नाका, अच्छा राजभवनाच्या मागच्या बाजूला. अच्छा. राजभवन आणि त्याची भिंत बाजूबाजूलाच आहे. बोला, आणखी काय आलं लक्षात? हो हो आलं. ठीक आहे, फाईन. चला आता 40 झालं, आता 41 वर कार्ड लावा. इनर पीस, आंतरिक शांती. मग आता हे सिम्बॉल असं बघितलं तुम्ही तर त्याचं हे काय आहे तर काळा रंग आहे. आता त्या काळ्या रंगाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर जेव्हा काळ्या रंगामध्ये आपण जेव्हा जातो, म्हणजे जिथे आपण प्रार्थना करतो किंवा अंधार असतो अशा ठिकाणी ध्यानस्थ करून नंतर तुम्ही त्याच्यावरती जे काही तुम्हाला इनर मनशांती ज्याला थोडक्यात म्हटलेलं आहे, इनर पीस, तर इनर पीस मध्ये ती कानाच्या याच्यामध्ये त्याचा अंमल आहे. आणि स्नो फ्लॅक म्हणून ऑबिस्ट्रियन हा क्रिस्टल आहे. स्नो फ्लॅक, SNOWFLAKE, ऑबिस्ट्रियन, आणि त्याचा कानावरती अंमल आहे. कळलं का? आणि हे कार्ड जे आहे त्या एकामध्ये आत्मशांती आणि आंतरिक समाधान त्याच्यासाठी म्हणून तिथे त्याचा वापर केलाय. इनर पीस याचा म्हणजे काय की अंतर्मनामध्ये जर गोंधळ एखाद्या व्यक्तीचा चालला असेल
तर त्या ठिकाणी मनुष्य आयुष्य किंवा जीवन चांगलं जगू शकत नाही. त्याकरता तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करायचा आहे. अशा वेळेला तुम्हाला अंतर्मनाची शांतता किंवा इनर पीस ज्याला आपण म्हणतो, तर आंतरिक सुख सुख जे आपल्याला हवंय. बाह्य सुख तर वेगळंच असतं. बाह्य सुख आपण टीव्ही बघतो ते बाह्य सुख असतं, पण आंतरिक जीव जो आहे त्याच्यामध्ये आंतरिक आत्मा आहे, तर त्याला शांती मिळावी. आपलं मन जे आहे ते त्याचं चौफेर फिरत असतं किंवा काही दहशतीखाली असतं, काही संकटाच्या अंतर्गत असतं. त्यावेळेला तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचा अंमल जो आहे तो कानावरती आहे. तर कानाच्या याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतो की ज्या वेळेला समजा एखादी घटना अशी होत असेल, तर गुरुचं बोट जे आहे ते 2 कानामध्ये टाकायचं. आणि त्यावेळेला का टाकायचं त्याला कारण बाहेरचं कुठल्याही तऱ्हेचं साऊंड, नॉईज हा आपल्याला ऐकू आला नाही पाहिजे. किंवा कानामध्ये कापूस टाकून तुम्ही जेव्हा ध्यान धारणा करायला सुरुवात कराल, त्यावेळेला तुम्हाला आंतरिक जी काही शांतता हवी असते आणि प्रत्येक व्यक्तीला आंतरिक शांतता असणं अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी ह्या सिम्बॉलचा तुम्हाला वापर केला पाहिजे. हे सिम्बॉल तुम्ही ड्रॉइंग करू शकता किंवा ह्याचा व्हॉट्सअपवरती पण त्याच्यावरती पाठवून तुम्ही हे करू शकता. आणि त्यावेळेला स्नोफ्लेक म्हणून त्याचं जे एक ऑडिशन फॅमिली आहे, ऑब्सिडियन. 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 हा मॅडम, जर स्पेलिंग तुमच्याकडे असेल तर जरा सांगा ना. हो सांगते ना. स्नोफ्लेक, SNOWFLAKE, ऑब्सिडियनचं OBSIDIAN. स्नोफ्लेक ऑब्सिडियन असा त्याचा उच्चार आहे त्या क्रिस्टलचा. मॅडम मधलं काय म्हटलं? FLA KE, स्नोफ्लेक. फ्लेक 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 FLAKE. KE. हो कळलं. आणि हे रंग काळा आहे याचा आणि त्याचं कानावरती अंमल आहे. होय. बऱ्याच वेळेला ध्यान धारणेसाठी म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीचा वापर करता आला पाहिजे. बघा, आंतरिक सुख आता प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, त्यामध्ये मी काही वाद घालू शकत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, आंतरिक आनंद, द रिअल हॅपी, व्हॉट इज द ऍक्च्युअली हॅपीनेस इन अ लाईफ, रिअल लाईफ, व्हॉट इज द ऍक्च्युअली हॅपीनेस, द मिनिंग ऑफ हॅपीनेस. कळलं? कोण त्याच्याबद्दल काही सांगेल का? हा, येस मॅडम, बोला. तर आता ह्या कानावर असं आपण म्हटलं, पण कान याचा वापर केवळ गोंगाट, बाहेरचा कोलाहल थांबवून इनर पार्ट म्हणजे मनामध्ये शांतता निर्माण करणं एवढाच कानाचा म्हणजे असं काही दुखण्यासाठी हे नाही. आता बघा, असं आहे मॅडम, सांगतो मला मी. जसं आता आम्ही हरिभक्तीमध्ये भागवतम जेव्हा हे करतो ना, तर त्यावेळेला कानाला 2 हात लावतो. आपण जेव्हा पूजेला पण बसतो तेव्हा आपल्याला गुरुजी सांगतात की कानाला तुम्ही हात लावा त्या ठिकाणी. तर कानामध्ये ना परमेश्वराची एक देवता आहे कानामध्ये. कळलं का? आणि त्या देवतेला त्या ठिकाणी स्मरण करून तुमचे जे काही इनर, ज्याला पीस म्हणतो, आंतरिक शांतता. आणि आता कसं आहे की ह्या जगामध्ये माणसं भरपूर गोंधळलेली आहेत. त्यांना फार म्हणजे असं हे होतं सारखं की काय करू ना काय नाही. आणि आपण जीवन मुंबईमध्ये म्हणा गोंगाटामध्ये जगतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला इनर पीस नाहीये, आंतरिक शांती नाही. मग ट्रेनमध्ये भांडणं होतात, प्रवासामध्ये भांडणं होतात, काही वेळेला कशावरून तरी भांडणं सतत होत असतात. त्याला आत्मशांती आपली निघून जाते. तर ती मिळवण्यासाठी म्हणून या कार्डाचा वापर करण्यात आलेला आहे. कानाची देवता सर द्वारवासिनी. द्वारवासिनी, द्वारवासिनीभ्याम नमः आपण म्हणतो. ऍक्च्युली कसं आहे, त्याच्यामध्ये लिहिले बघा, आय कॅन हिअर द जेंटल. म्हणजे त्या ठिकाणी माझं सगळं जे लक्ष आहे, हिअर म्हणजे त्या ठिकाणी मी पूर्णपणे जागृत आहे. आता आपण एक आत्मशक्ती जी असते ना, इनर पीस, तर त्यावेळेला तुम्हाला ना बाहेरच्या वातावरणाच्या बद्दलची तुम्हाला पूर्णपणे कल्पना येते. जर तेव्हा तुमचा आत्मा किंवा अंतरात्मा
हा एक प्रकारे जेव्हा वाटचाल करतो तर तुम्हाला पुढचं लाईफ जे आहे ते कळतं. स्पेशली ह्या कार्डाचा उपयोग असा आहे, आपण ज्योतिषी आहोत किंवा आपण एक व्यक्ती आहोत, तर त्या व्यक्तीला पुढचं जीवन कळण्यासाठी म्हणून तुम्हाला इनर पीस अत्यंत आवश्यक आहे. Got it? छान. हो सर. आणि आपण ह्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जेव्हा आहोत किंवा ऑकल्ट सायन्स मध्ये आपण जर दुसऱ्याचं भविष्य जेव्हा वर्तवतो त्यावेळेला अंतर्मनामध्ये आपल्या जर गोंधळ असेल तर त्यावेळेला तुम्हाला ती शांती प्राप्त होत नाही आणि तुमचे जे प्रवचन असतं किंवा तुम्ही जे सांगणार असाल त्याच्यामध्ये चुका होतात. हो. असं आहे. आणखी काही प्रश्न तुम्हाला? मी 1 मिनिट बोलू का सर? हा बोला बोला. हा, मला काय म्हणायचं, हे कार्ड म्हणजे आपण आता यूज कशासाठी करायचं असं पण म्हटलं तर ते स्ट्रेस काढण्यासाठी किंवा एखाद्याला टेन्शन असेल किंवा अनवॉन्टेड प्रेशर असेल. समजा आता मीच माझं समजा उदाहरण थोडा वेळ, मी आता नोकरी नाही पण समजा मी करतीये नोकरी आणि माझ्या वरच्या बॉसचं मला उगाचच म्हणजे प्रेशर येते असं मी ही तक्रार घेऊन तुमच्याकडे आले, तर मग आपण ह्या कार्डचा उपयोग करू शकतो ना, म्हणजे कारण आपल्याला पीस म्हणजे आंतरिक शांतीच हवी आहे ना, त्या उगाच बरोबर. प्रेशर खाली काम नको करायला किंवा स्ट्रेस पण आलाय असं तर मग आपण हे कार्ड त्यावेळेस देऊ शकतो ना जातकाला, हो हो म्हणजे हो हो. ह्याचा यूज करा असं सांगू शकतो. आयदर Yes. हे कार्डचा वापर किंवा त्या ब्लॅक कलरचा किंवा ते आपलं स्नोफ्लेक ऑब्सिडियन ते क्रिस्टल वापरू शकतो किंवा ते एंजल त्याचं असं. आता क्रिस्टल वापरण्याचा हा जो पर्याय आहे ना मॅडम, हा. बघा याच्यामध्ये ती रेमेडीज आहे आणि सुचवलेलं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल त्याला आपण म्हणतो पीसफुल माइंड. कधी कधी ना आपल्या विचारामध्ये एवढा गोंधळ असतो आणि त्या मेंदूला ताण येतो, त्याच्यावरती आपल्याला काही गोष्टी लक्षात राहत नाही, आपण विसरतो. तर त्या का विसरतो? कारण का की आपलं अपडेट बरोबर नसतं म्हणून. कळलं? म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला या कार्डाचा उपयोग करायचा आहे आणि सिम्बॉलचा उपयोग करायचा आहे, म्हणजे कार्डाचा म्हणजे सिम्बॉलचा असं आहे. सर मग डिप्रेशन मध्ये गेलेल्यासाठी आपण याचा हो हो येस येस. डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसाला सुद्धा कसं मॅडम की पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो तर एकांतामध्ये शांत येणे. आता एखादा मनुष्य डिप्रेशन मध्ये गेला असेल तर काय होतं, त्याच्या चुका असतात ना, तर त्याला इनर पॉवर नसते म्हणून तो डिप्रेशन मध्ये जातो. आता तुम्ही त्याची एवढे आंतरिक पॉवर वाढवण्यासाठी ना, समजा एखादा डिप्रेस मध्ये गेलाय तर मग आपण त्याची ह्या कार्डनी त्याची म्हणजे आंतरिक पॉवर किंवा आत्मिक पॉवर वाढवू शकतो ना, म्हणजे मग ऑटोमॅटिक तो डिप्रेशन मधनं बाहेर येईल असं ना. बरोबर आहे. बघा आता असं आहे मॅडम की आता तुम्ही एवढे लेक्चर्स अटेंड करता, तुम्हाला कधी वाटलं का की मी कधी डिप्रेशन मध्ये आहे का? कधी एखादा क्लास कॅन्सल केला? कारण का की मी ऑलवेज त्या ह्याच्यामध्ये सहमत आहे, म्हणजे माझ्यापाशी काही गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे मी डिप्रेशन मध्ये जाणार नाही. आणि जर समजा एखादी चिंता जर आली तर नक्कीच मला त्याच्यावरती सोर्सेस मिळतो. शिंदे साहेब इथलं उदाहरण आहे. शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतं? एकदम परफेक्ट सर, एकदम करेक्ट. जेव्हा मला गरज होती त्यावेळेला मी तुम्हाला एका फोनवरती तुम्ही माझं काम करून टाकलं. येस सर, त्यात काय सर, ते गरज नव्हती म्हणजे तुम्ही ते प्रॉब्लेमच नव्हता तो. हा, पण मला सुचलं ना लगेच की कुठल्या माणसाला जायचं. हा, आता ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही त्या डिपार्टमेंटशी मी संबंधित आलो आणि मी लगेच तुम्हाला हे केलं की असं असं आहे, म्हणजे मला त्यावेळेला सुचलं, मग ते इनर पीस आहे. नाही पण ते आमचं भाग्य होतं ना की तुम्हाला मी मदत करू शकलो. ठीक आहे, आता बघा मदत असते, मदत नाकारता येत नाही. आणि मला तसा मी तुम्हाला ताबडतोब अभिप्राय पण कळवला किंवा असं असं आहे, म्हणून तिथे इनर पीस इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सुचणे. बरं, म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना सर की म्हणजे ह्या कार्डमुळे आपल्याला जी म्हणजे आत्मिक पॉवर किंवा शांती मिळते, म्हणजे मग त्यामुळं आपण
योग्य काय म्हणतात पाथवर जाऊ शकतो. आता जसे तुम्ही शिंदे सरांचं उदाहरण दिलं, म्हणजे तुम्हाला हा. पटकन म्हणजे ते आपल्याला लक्षात येणं पण की आपण हो हो कोणाला हो अप्रोच व्हायला हवं, येस येस आपण काय अप्रोच करायला हवं, तर ते करेक्ट करेक्ट तेव्हाच होणार ना, की ज्यावेळेस आपल्याकडं करेक्ट आपलं म्हणजे मन एकदम शांत म्हणजे एकदम प्युअर जसं त्या हायर सेल्फचं आहे तसं म्हणजे इनर पीस आहे, तेव्हाच आपण आपले निर्णय सुद्धा म्हणजे योग्य घेऊ शकू असं ना. येस 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 ठीक आहे. आता हे असं कार्ड आहे. आणखी काय कोणाला विचारायचं असेल तर विचार. मग आता आपण 42 नंबरचा कार्ड लावू. आहे प्रश्न कोणाचा? नाही सर. घेऊ दुसरा कार्ड. हा दुसरं कार्ड आहे इंटिग्रिटी अखंडता, ज्याला म्हणतो अखंडता. काय लावला का? इंटेग्रिटी लावलंय त्यांनी. हा इंटिग्रिटी हा जो भाग आहे तो ब्ल्यू रंगाच्या ह्याच्यामध्ये आहे आणि जे खंडित न होणारं काय म्हणतो त्याला आपण खंडित न होणारं. आता म्हणजे खंडित अखंड. न होणं म्हणजे एखादं कार्य आपण करत आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही त्याचा व्यत्यय न येणं आणि त्याच्या याच्यामध्ये थ्रोट हा जो आहे त्याच्यावरती त्याचा अंमल सांगितलेला आहे. आणि सोडेलाइट म्हणून एक क्रिस्टल आहे ब्ल्यू कलरचं आणि रंग ब्ल्यू जरी असला तरी सोडेलाइट जो आहे ना तो अनेक प्रकारे येतो. SODALIT सोडालाइट LITE सोडालाइट नावाचं क्रिस्टल आहे. आणि त्या इंटिग्रिटी मध्ये तुम्हाला तुमच्या याच्यातून तुमचं जे काही अंडर एस्टिमेटेड द पॉवर ज्याला आपण म्हणतो तर ती पॉवर जी आहे याच्यामध्ये खंडित होते एखादी गोष्ट जसं आपल्याकडे पॉवर जाणं तर ती खंडित न होता अखंडता अखंड. आता बरेचसे स्वामींचं नाव आहे अखंडता अखंड स्वामी अखंडता ज्याच्यामध्ये इंटिग्रिटी आहे आणि ती सतत प्रवाहामध्ये असेल म्हणजे त्या ठिकाणी त्याचा प्रवाह जो आहे तो सतत हे जाईल तर त्याच्यावरती त्याचा विचार केलेला आहे. आता त्याच्यामध्ये कुठलंही कार्य आपलं जर अधुरं असेल किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये त्याकरता हा सिम्बॉल आणि परत म्हणतो की एंजल हे वापरणं गरजेचं आहे. त्या ह्याच्यामधून तुम्हाला त्याचा अंमल जो आहे तो थ्रोट वरती आहे. एखाद्या व्यक्तीला जर एखादं आजारपण किंवा तत्सम जे काही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गळ्यावरती हात ठेवून म्हणजे जे आपण रेमेडीज म्हणतो ना तर त्या तिथे अंमल केला तर त्याचा त्याच्यातून तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर IKRA असं त्याचं हे आहे इकरा हा त्याचा भाग आहे. EEKEERAH हे फ्रेंच मध्ये आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याला तुम्हाला ते काम केलं पाहिजे. त्याच्यावरती ऑनेस्टी जी आहे ट्रूथ ज्याला सत्य सच्चाई ज्याला आपण म्हणतो तर ती त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आणि सच्चाई छुप नाही सकती बनावट के वसुलों से माहिती तुम्हाला तशा तऱ्हेचं हे कार्ड सांगितलं जातं. आता भागवत मॅडम विचारा हात काढा पहिला. अनइंटरप्टेड असं म्हणता येईल ना त्याला इंटिग्रिटी म्हणजे तुम्ही हे जे सांगते कंटिन्युटी किंवा अखंडपणा जो सांगितला त्याला अनइंटरप्टेड जसं इंटरनेटचा सप्लाय असतो की तो अनइंटरप्टेड असतो किंवा असणं गरजेचं असतं तसं म्हणता येईल ना. नाही आता इंटिग्रिटी हा म्हणजे अखंड म्हणजे काय आता या ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर इंटिग्रिटी म्हणजे काय अखंडता खंडित न होणार. आता तुम्ही पौरोहित्य करता मी तुम्हाला माहिती असेल ना खंडित होणं किंवा अखंडित एखादी गोष्ट खंडित हा बोला मॅडम प्लीज एक्सप्लेन. नाही मी जसं आता अभिषेक वगैरे आपण करतो ते अखंड धार ठेवतो किंवा नंदादीप असतो तो अखंड असतो ना. येस येस अखंड म्हणजे जिथे खंड न पडणे. करेक्ट बरोबर. त्याच्यामध्ये खंड न पडणे. आता बघा कधी कधी काय असतं आपण एखादा दिवा लावतो तो दिवा शेवटपर्यंत पेटला पाहिजे कधी कधी वाऱ्यानं तो विझतो म्हणजे तो खंडित झाला ना. दुसरी गोष्ट की एखादी गोष्ट गाईडलाईन घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला पूर्णपणे घेता आली पाहिजे. म्हणजे पूर्णत्वाकडे जाण्यासाठी हे सिम्बॉल जे आहे त्याचा वापर केला पाहिजे. मग एखाद्या गोष्टीची गाईडलाईन घेणं किंवा तत्सम काही गोष्ट हे करणं तर या सगळ्या गोष्टीचा भाग जो आहे तो हे कार्ड सुचवतो आपल्याला. त्याच्यामध्ये ब्ल्यू रंगाचा वापर करणं रंग बऱ्याच वेळेला आपलं काम करतं. सोडालाइट नावाचं क्रिस्टल येतं तुम्हाला क्रिस्टल गॅलरीमध्ये गेल्यानंतर
तुम्हाला बरेचसे क्रिस्टल पाहावयास मिळतात. आता मला मला वाटत नाही, पण मुंबईला क्रिस्टलची गॅलरी आहे. तर मग हा जे कार्ड आहे, तर जेव्हा बऱ्याचदा मिड करिअर क्रायसिस लोक येतात की आता 40-42व्या वर्षी मी काय करू पुढे याच्या हो. आयुष्यात, तर त्यांना मार्गदर्शनासाठी हे कार्ड आपल्याला वापरता येईल. बघा आता सांगतो तुम्हाला मी मॅडम, एखाद्या वेळेला एखादी व्यक्तीची नोकरी सुटली म्हणजे हा खंडित झाली की नाही, हा हा बरोबर आहे की नाही? नोकरी हा सुटली म्हणजे खंडित झालं ना, हा मग ती नोकरी पुन्हा कंटिन्यू व्हावी. हा कंटिन्यू आणि डिसकंटिन्यू, हा हा बरोबर. काय वाटतं तुम्हाला? खंडित अखंडित? यू एक्सप्लेन मी प्लीज. हे खंडित झालं ना, ते तुम्ही म्हणता तसं ते बरोबर आहे ते तुम्ही सांगितलं ते, की ती नोकरी खंडित गेली म्हणजे मग त्याला ऍटलिस्ट ती नाही तर हा दुसरी कुठली तरी नोकरी ऑप्शन. मिळावी अशासाठी येस करता येईल. येस. आणि हा ती पुन्हा सुटू नये. आता हा बऱ्याच वेळेला ओके. लोकांवरती प्रेशर असतं की माझी नोकरी जाईल का, हा किंवा नोकरीमध्ये काही व्यत्यय येईल का, काही खंडित ले ऑफ, पहिला तर ले ऑफ होते, आता ले ऑफ आहेत ते मला हा माहिती नाही. करेक्ट. हा, मग त्यावेळेला त्या बरोबर. ठिकाणी ते होऊ नये, तर त्याकरता माझ्या अनेक चिंता आहेत. आता हा समजा एखादा विवाह ठरलेला आहे आणि त्याला अशी सूचना मिळाली की कदाचित विवाह मोडण्याची शक्यता आहे, तर तो खंडित हम्म, होऊ नये, हम्म, तो तसाच राहावा, त्याच्यामध्ये नकार येऊ नये. हम्म, सकारात्मक हा, गोष्टी करण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारं सिम्बॉल, इन शॉर्ट. हम्म. वैशाली जाधव बोला. हा सर, मुलं अभ्यास करत नाही म्हणून पण आपण त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून पण वापरू शकतो ना. ती गोष्ट जर कोण अभ्यास करत नसेल तर त्यासाठी तुम्ही कार्ड वापरू शकता. हो सर, कार्डाचा धन्यवाद. वापर करायला हरकत काय? हे कार्ड किंवा त्याचं जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल तुम्ही वापरा, मग त्याच्यातून धन्यवाद. तुमची समस्या सुटू शकते. परत सांगतो मॅडम की एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये अधुरी असते, इन शॉर्ट गावठी भाषेमध्ये अधुरी, तर ती अधुरी राहू नये. त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे मला यश मिळावं असं जर एखाद्या व्यक्तीची भावना असेल किंवा विचार असतील, तर त्याकरता हे कार्ड आपल्याला वापरता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीला सस्पेन्शनची काही ऑर्डर असतात, त्याच्यामध्ये नोकरी जाण्याची शक्यता असते, काही वेळेला ड्रॉप केलं जातं, आपल्या एखाद्या संबंधामध्ये आपण फेकले जातो, तर ती सुद्धा एक खंडित गोष्ट सांगता येते. जाधव मॅडम काय आलं? हो गेले? सर, हो हो सर. बरं, आता 10 मिनिटं आहेत. त्याच्यावरती बोलायचं असेल तर बोला, मग 43 नंबरचं कार्ड लावू. सर म्हणजे सातत्य हवं, प्रत्येक जे काय कार्य चालू आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी. सातत्य हवं असं पाहिजे ना. हो, कंटिन्युटी. हा, कंटिन्युटी. येस. आता कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला मी. आता मी क्लास हा घेतो, बरोबर आहे? आता हा क्लास घेताना माझ्याकडे जर मटेरियल नसेल तर मी सारखं तेच तेच काय शिकवणार? कोण येणार माझ्याकडे? बरोबर आहे. कळलं का? आता पुण्यामध्ये लोकांनी काय केलंय की प्रोग्राम विकायला सुरुवात केली, कारण ते क्लासच चालत नाहीत. मग ते जाहिरात करतात, सांगतात की आम्ही हे शिकू ते शिकवू, नंतर ते सांगतात नाही आता लोक आले नाही, तुम्ही हा प्रोग्राम घ्या. पहिला पैसे घेतात त्यांच्याकडून 6,000 5,000, आणि नंतर काय सांगतात की लोक आले नाही, आता तुम्हाला मी ना माझे रेकॉर्डेड प्रोग्राम आहेत ते पाठवतो, पैसे परत पाठवणार नाही. अच्छा. त्याला काय म्हणतो आपण? खंडित अखंडित. यू गॉट इट. हो, आलं लक्षात. असं होऊ नये, आपल्याला रोज काम मिळावं. हो, ते तर आहेच. आता आम्ही रोज काम करणारे लोक आहोत, म्हणजे तिथे त्या ठिकाणी बरेच लोक आले, बाबा यांचं काम कसं थांबवलं जाईल, तर एखादं काम थांबवण्याच्या विचाराने व्यक्ती आला तर तुम्ही हे सिम्बॉल वापरा, असं माझं म्हणणं आहे. गॉट इट? इन शॉर्ट. हो सर, आलं लक्षात, आलं लक्षात. आलं लक्षात. तो मनुष्य आपल्या याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. अशा वेळेला या सिम्बॉलची प्रार्थना किंवा ते क्रिस्टल किंवा तो रंग याचा वापर केल्यावरती तुमच्या सगळे अडथळे दूर होतील. हो सर, आलं लक्षात, आलं पूर्ण. आता सांगतो तुम्हाला, मुंबई आता 0 सिग्नल होणार आहे बघा काही दिवसांनी. आमच्या सर, होईल. मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा दहिसर फ्लायओव्हर चढलात ना,
बँड्रा पर्यंत माहीमचं जंक्शन चर्चला एक सिग्नल लागतं, बाकी मध्ये एकही सिग्नल नाही. म्हणजे दहिसरला तुम्ही फ्लायओव्हर पकडला की माहीमला पहिलं सिग्नल लागतं, तोपर्यंत सिग्नलच नाही पुढे, जर तुम्ही मुंबईला जाणार असाल तर. असं आहे, म्हणजे तो एवढा सिग्नल बनवलेला आहे. आता माहीम चर्चला एक सिग्नल आहे, मग तिथून ट्रॅफिक सुरू होतं. असं आहे. हे गडकरी साहेबांची मेहरबानी आहे. हो. बरं, आता ते कार्ड रिप्लेस करू का? पुढे जाऊ. 43 नंबर हो चालेल. जॉय नावाचं कार्ड आहे. कुबल मॅडम, तुम्हाला काय बोलायचं तर बोला. नाही नाही, काही नाही सर, चांगलं सांगितलं ना सगळं. म्हणजे जिथे आपल्याला कंटिन्युटी हवी, म्हणजे एखाद्याचा संसार पण कंटिन्युअस व्यवस्थित चालावा, काही मध्ये जरी प्रॉब्लेम आला तर आपण त्याला हे देऊ शकतो, एखाद्याच्या नोकरीला काही प्रॉब्लेम आला त्याला देऊ शकतो. म्हणजे कुठलीही गोष्ट अखंडपणे अबाधित होण्यासाठी शेवटपर्यंत मग आपण हे कार्ड देऊ शकतो. छान. आबाद 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 और बर्बाद ये उर्दू लफ्ज है. हम आबादी के और जा रहे हैं, म्हणजे आपल्या देश 140 देशवासियों. असं आहे. आता कार्ड जे आहे ते जॉय कार्ड आहे बघा. एने त्याचं हे जो आहे एने कलर जो आहे तो पर्पल कलर सांगितलेला आहे याच्यामध्ये, पर्पल. कळलं? त्याच्यानंतर इथे सेट्रिन नावाचं क्रिस्टल सांगितलेलं आहे, आणि सोलार पिक्सल हे जे आपलं चक्र आहे सोलार पिक्सल, तर ते त्याच्यावरती त्याचा अंमल आहे. आता आनंद, हर्ष, सतत आनंदी राहणे किंवा एखाद्या व्यक्तीला आनंदामध्ये आणणे, आनंद त्याचं वातावरण निर्माण करणे, आनंदामध्ये शिरकाव करणे, सगळ्या गोष्टी आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे तोहीकडे असा जर भाग असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे सिम्बॉलचा वापर करणं गरजेचं आहे. अशा वेळेला तुम्ही जे काही करत असाल ते तुम्ही मिळवणं आणि देणं, रिसिव्ह अँड डिलिव्हर डिवाइन पार्ट. आणि जो आनंद घ्यायचा असेल तर तिथे तुम्हाला डिवाइन शक्ती जी आहे, पवित्र शक्ती, तर त्याचा तुम्हाला आनंद घेणे, लाभ घेणे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आनंदी होणे हा तसाच भाग सांगितलेला आहे. म्हणजे हर्ष, त्याला इन शॉर्ट म्हणतात हर्ष. जॉय पहिला आमच्याकडे एक आईस्क्रीम यायचं, आमचे लहान असताना आम्ही, आता ते आईस्क्रीम बंद झालं, ते वरळीला फॅक्टरी होती. म्हणजे काय ते नाव कसं होतं, ते आईस्क्रीम खा आनंदी व्हा. कळलं? आलं का लक्षात? एखादी व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये असेल किंवा त्याला काही सुचत नसेल किंवा तो आनंदात यायचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेला त्याच्याकडे काही प्रश्न असतील तर तेव्हा तुम्ही त्याचा ह्या सिम्बॉलचा वापर करून जातकाच्या जीवनामध्ये डिवाइन पॉवर निर्माण करू शकता. आणि जेणेकरून पवित्र पॉवर म्हणजे एनर्जी तुमच्याकडे आली तर तुम्ही दुःखाकडे ओढले जाणार नाहीत. सुख दुःखाचा हा खेळ जो आहे त्यामध्ये तुम्हाला सतत आनंदी वातावरणामध्ये राहायला आवडतंय का किंवा जायचं आहे का, तर त्यावेळेला हा सिम्बॉल, हे क्रिस्टल तुम्ही वापरलं तर सदा सुखी रहो असा सांगितला जातो बा. कळलं? आणि त्यासाठी पर्पल रंग आणि सेट्रिन हे क्रिस्टल आता अगेन अँड अगेन आलेलं आहे. तर सेट्रिन मध्ये भरपूर काही जी शक्ती आहे तर ती शक्ती पूर्णपणे त्याला चांगल्यापैकी वापरता येते. आणि सेट्रिन इज अ रिलेटेड विथ द ज्युपिटर. कळलं? सेट्रिन. बरं, कार्ड काढा मुकेश भाऊ, आणखी चर्चा करायची आहे, आणखी त्यांना काय सांगायचंय, विचारायचं आहे, बोला. विचारा, नो प्रॉब्लेम. सर मी बोलू का? हा बोला बोला. सर नमस्ते. नमस्ते सर, तुम्ही रिझोमा हे 41 नंबरचं कार्ड सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही मिनिंग इनर पीस बोलला. तर मला त्यावर बोलायचं होतं की सर, बऱ्याचदा आपण आपली आवडीची इष्टदेवता त्याची उपासना करतो, तर तेव्हा सुद्धा आपल्याला एक खूप छान प्रकारची फिलिंग येते, म्हणजे तो जो इनर पीस वाटतो, एक हॅपी फिलिंग येते. आणि त्याचबरोबर कधी कधी सर आपल्याला आपला आवडीचा जो छंद आहे, मग आता सपोज आता माझ्यासाठी ऑस्ट्रोलॉजी शिकणं किंवा त्यातून एक एक नॉलेज घेणं, तर
ते ज्यावेळेस गेन करतो ते नॉलेज किंवा ते जे शिकवता, तर त्यावेळेस देखील एक खूप हॅपी फिलिंग असते सर. म्हणजे आपण त्याच्या आधी काहीतरी करत असू आणि त्यानंतर जेव्हा आपण हा क्लास करतो, तर क्लास केल्यानंतर बऱ्याचदा म्हणजे माझे घरचे सुद्धा म्हणतात, की एक वेगळाच हे असतं म्हणजे वेगळाच रिस्पॉन्स असतो. खूप हॅपी असतेस तू हा क्लास केल्यानंतर. असं काय शिकते त्या क्लासमध्ये? असं बऱ्याचदा विचारलं जातं. म्हणजे तो जो इनर पीस जो असतो किंवा ती इनर हॅपीनेस जो असतो तो इथे मिळतो. काही ज्ञानाची जी अतृप्तता जी असते ती शांत होते. बरोबर बरोबर. ती जाणवते. कसं असतं, अकॉर्डिंग टू ऍस्ट्रॉलॉजी मी तुम्हाला एक नियम सांगतो मॅडम. जर समजा तुमच्याकडे तूळ राशीत आणि वृषभ राशीमध्ये ग्रह असतील तर तुमच्या इच्छेची पूर्ती होते. गॉट इट? येस सर. एव्हरीबडी वॉन्टेड टू फुलफिल. एव्हरीबडी. प्रत्येक माणसाचे विचार असतात की मला आनंद मिळावा किंवा माझं कार्य पूर्ण व्हावं आणि सदा सुख मिळावं, असा तऱ्हेचा भाग सांगितलेला आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये तुळेला आणि वृषभेला जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे विजन असतं किंवा तुमचे विचार असतात, तुमची आवड असते, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच आनंद मिळतो आणि तो परिपूर्ण असतो. हा एक सांगितलेला भाग आहे. आता त्यात कुठला ग्रह असेल, तो कसा असेल, तर कधी कधी एखाद्या व्यक्तीला अंमलबजावणी करून, एखाद्याला लिडरशिप करून किंवा एखाद्याला मेडिकल सायन्स मधून, एखाद्याला फ्युचर्स मध्ये ज्याला आपण सेवा म्हणतो, सर्व्हिस म्हणतो, त्याच्यातून आनंद मिळतो. आनंद घेण्याचे किंवा देण्याचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. सर अगदी टू द पॉइंट बोललात तुम्ही आणि अगदी परफेक्ट सांगितलं की माझा भाग्येशच शुक्र आहे आणि तो स्वतः वृषभ राशीत चतुर्थात बसलाय आणि तो माझ्या लग्नाला राजयोग कारक पण आहे. अगदी परफेक्ट सांगितलं. येस, बरोबर. ठीक आहे, तुम्ही चांगलं शिका, आनंद घ्या, कार्ड मागवा जरा, कळलं का? तर तुम्ही त्याच्यावरती आणखी काहीतरी करू शकाल. हरकत हो नाही. सर. थँक्यू सर. थँक्यू. पुढे सर मी बोलू का 2 मिनिटं? हा, बोला ना, बोला ना, बोला का. आता मॅडम म्हणाल्या ना तसं इथं म्हणजे ज्योतिषशास्त्रात आल्यापासून खरंच आनंद म्हणजे ह्याच्या आधी हा आनंद कधीच मिळाला नव्हता असं वाटतं आणि ह्याच्यापासून दूर गेलं ना की अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे ज्योतिषशास्त्रात राहिलं ना की एक वेगळाच आनंद मिळतो. ते म्हणजे इतरांना नाही सांगू शकत आपण शब्दात काय मिळतं, काय आहे. आणि कर्म पण खूप बदलतं असं म्हणजे मला स्वतःला वाटतं. कर्मात इथून मग आपण म्हणायचो कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा, पण नेमकं काय हे इथं आल्यावर समजलं. म्हणजे काय नेमकं कर्म चांगलं म्हणजे काय, म्हणजे म्हणण्यात आणि प्रत्यक्ष काय असतं कर्म चांगलं हे इथं आल्यावर समजलं. आणि मला तरी म्हणजे माझ्या आयुष्यात ह्याच्या आधी एवढा आनंद कधी मिळाला नव्हता, एवढा आनंद मिळतो. आणि मला ह्या खूप आवड लागली ह्याची. म्हणजे मला झोपताना हे 2 शब्द ऐकलं की एका मिनिटात झोप येते, म्हणजे अशी माझी सवय झाली आहे ही. आणि मला खूप आवडतं ज्योतिषशास्त्र, खूप आवडतं मला. धन्यवाद धन्यवाद. असं शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा, तर हयात शिकत राहा. आहे मुकेश भाऊ? हा, धन्यवाद सर. धन्यवाद. सरांच्या शिकवण्यामुळं वैशाली मॅडम हा आपल्याला सगळ्यांनाच आनंद मिळतोय ना. हो मॅडम. म्हणजे सर म्हणजे इतकं अगदी तळमळीने शिकवतात की आपण आपोआपच, आपण आत्ताच तो शब्द वापरला ना, आपल्याला जी इनर पीस किंवा दैवी आनंद, असा साधा मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधला नाही, अगदी म्हणजे आपल्याला आतून जे फिलिंग येतं ना ते येतं इथे. हो हो मॅडम. म्हणजे मला तर खूप वेगळं वाटतं, म्हणजे काय घबाड गावलंय ना असंच म्हणजे मला स्वतःला वाटतं की मी एवढी खुश म्हणजे ते राहायला लागले. खूपच प्रेशियस, म्हणजे त्याची कशातच आपण कल्पना करू नाही शकत, कल्पनेच्या पलीकडे. हो, कल्पनेच्या पलीकडे. एका शब्दात सांगू का मॅडम, पूर्ण सरांनी शिकवलेलं पूर्ण हृदयात उतरतं आणि ते येस मनात येस. शिरतं. असं आहे. आणि आपल्यात पण अंतर्बाह्य बदल होतात. म्हणजे मी सुद्धा जेव्हा म्हणजे मी करत होते आणि मी स्पिरिच्युअल मध्ये आधीपासून आहेच आहे, पण सरांच्या क्लासला आल्यापासून ती उंची जी गाठलीच म्हणावं लागेल. तर अक्षरशः म्हणजे तर ते म्हणजे अगदी म्हणजे राग पण नाही, मी थोडी शॉर्ट टेम्पर्ड पण आहे, काय हरकत नाही आपला वीक पॉइंट सांगायला. पण आता मला कुणाचा राग येत नाही. म्हणजे मी प्रत्येकाकडे त्या ग्रहात अरे ही व्यक्ती आपण त्या आपल्याशी अशी अँगलने वागली बघतो. ना, तर का वागली, म्हणजे ते ग्रह वागवतायत ना तिला. मग आपण ते व्यक्ती परत्वे का राग लोभ का धरायचा, म्हणजे त्याच्याही पलीकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि तो काय म्हणायचं सर, दृष्टिकोन तुम्ही म्हणजे मलाच असं नाही, अँगल, इथल्या आपला सगळ्यांना अँगल. दिलाय.
खूप म्हणजे अँगल इतकं खूप आता एकदम आपण स्थिर लेवलला म्हणजे आलो असं की नाही डोंट नो, म्हणजे पण यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एका शब्दात सांगते की मनाला शांत वाटणं जे म्हणतात ना, होय, ते होय. तेच ना. अनुभवायला येतं. येतं ना. हां, मग म्हणजे बाहेर आपण किती कोलाहल असो, हां, पण हां. मनाला किती शांत गोंधळ वाटतं. असू दे. हां, तेच आत्ताच आपण नाही का ते एक हां, कार्ड तेच वाचलं बघा इनर पीसचं. हां, हं, हां, हां. ते तो फिलिंग तो येतं. हां, ते फिलिंग येतं आणि त्याच्यामुळं ऐका ना मॅडम, म्हणजे सर आता अतिशयोक्ती होईल नाही, पण हा बोला मॅडमनी बोला हे काढलं. तर म्हणजे आपण जिथे जातो ना, माहित नाही की लोकांना सुद्धा असं वाटतं म्हणजे ते बोलून दाखवतात, की तुम्ही आलात ना, की आम्हाला आपोआप आता मी खूप असं हे होतो, ते होतं. पण मग हो, हो. तुम्ही आल्यावर किंवा तुमच्याशी बोलले तर एकदम असं शांत वाटतं. रिलॅक्स डोंट नो वाटतं, काय रिलॅक्स म्हणतात वाटतं. आपल्या ह्याच्यावर काही लिहिलेलं असतं, काही नाही. पण म्हणजे आपण जसे असं होऊ ना, तर आपण त्या वातावरणाला सुद्धा बदलू शकतो. जिथे जाऊ आपण असं तिथे रिलॅक्स म्हणजे वाटतं सर लोकांना. नाही सर तुम्ही म्हणजे मी तर तुम्हाला सारखं म्हणते ना, की कलियुगात खरंच आम्हाला आहे. भेटलेले खरंच देव कसा तसं असतो तो काही नाही. आम्हाला माहित नाही. नाही हो नाही. माझा नाही सर अतिशयोक्ती नाही. म्हणजे मला नाही इथल्या नाही फॅक्ट आहे सर प्रत्येकाला ही. विचारा तुम्ही. हां, फॅक्ट आहे तेच ना, ना. ज्याच्यासाठी आम्ही हां, इतकी तडफड हां. करत होतो, ते आम्हाला हो ना, आत्ता हो. मिळून राहिलंय. हो ना. हां. आणि अगदी 100% म्हणजे 100% आपण अगदी म्हणजे कुठेच प्युअर सोल मिळणारच ज्याला नाही. म्हणतात हो. ना, प्युअर हां. सोल तसं मिळतंय. हं. तेच. हं. ठीक आहे. बरं आता हळदणकर मॅडम तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे किंवा कोणाला काही विचारायचं देते असेल तर द्या. देते सर. एवढे उत्स्फूर्त अभिप्राय आलेले आहेत आजच्या लेक्चर नंतर, त्यामुळे ते वेगळ्या शब्दात बांधायची गरज नाही. प्रत्येकाला लेक्चर ऐकल्यानंतर समाधान वाटणं आणि ते समाधान किती वेगवेगळ्या पद्धतीने वाटतं हे विविध शब्दांमध्ये आमच्या माझ्या वर्गमैत्रिणींनी इथे सादर केलेत. तेव्हा बरोबर. वेगळा अभिप्राय आणखी देण्याची गरज नाही. पण सर, ही जी आत्ताची जिभूची जी आपण कार्ड घेतली, तुम्ही शिकवलीत, त्या प्रत्येक कार्डाचा फ्लेक्झिबल ह्याने अँगलने आपण किती वापर करू शकतो, की माणसाची अडचण ओळखा किंवा अडचण न ओळखता अडचण सांगून सुद्धा त्याच्यावर इन्स्टंट उपाय द्या. अशा दोन्ही पद्धतीने आपण या कार्डाचा वापर करतो. आणि केवळ जिभूचच नाही सर, आता दोघी-तिघी मैत्रिणींनी माझ्या सांगितलं, की आम्ही झोपताना याचा विचार करून शांत राहतो, की आमचं लोकांमध्ये गेल्यावर एक इम्प्रेशन वेगळं होतं. ही सगळी सत्संगती आहे. आणि सत्संगती म्हणजे काय? तर जसं एखाद्या चांगल्या अ, अ, विचाराच्या सानिध्यामध्ये राहणं, चांगल्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात राहणं, चांगलं ऐकणं, श्रवण करणं, ही सगळी एक प्रकारची सत्संगतीच आहे. तेव्हा तुम्ही लेक्चर घेता, तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही चांगल्या विचारांमध्येच विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवता आणि म्हणूनच एखाद्या तासिकेला सुद्धा 5 मिनिटं आपल्याला लेक्चर अटेंड करता येणार नाही किंवा एखादी तासिका अटेंड करता येणार नाही, तेव्हा तो विद्यार्थी प्रायर परमिशन घेऊन सांगतो, की "सर मी 5 मिनिटं नाहीये हां, सर मी आता हे करणार आहे." हीच खरी आपल्या कार्याची पोचपावती असते. तेव्हा इतक्या स्तरापर्यंत आपण विद्यार्थ्यांना या विषयामध्ये आणि वैविध्यपूर्ण विषयामध्ये गुंतवून ठेवून ज्योतिषाबद्दल एक आत्मविश्वास निर्माण केलाय. अगदी कुंडलीतूनच आम्ही व्यक्त होतोय असं नाही. तर इतर बरचसं साहित्य तुम्ही आम्हाला मुबलक हाताने दिलेलं आहे. तेव्हा म्हणजे याच्याबद्दल कुणीच काही हे सांगणार नाही. आम्हाला जे मिळतंय ते भरभरून मिळतंय. आमचं मन ओतप्रत भरलेलं आहे आणि आम्ही असेच या कृतज्ञतेने बांधील राहू. असाच एवढं मी म्हणेन. थँक यू सर. धन्यवाद तर मॅडम. धन्यवाद. तर आणि अजून एक सांगते सर मी, की तुम्ही जसं शिकवतात तसंच चव्हाण मॅडमही शिकवतात. तीच अनुभूती आम्हाला त्यांच्याही क्लासमध्ये येते. होय, एक होय. वेगळं तेच. फिलिंग मिळतं. थँक्यू. आता चव्हाण मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. काय आहे तो? स्वागत तर केलंय. जे काय आहे ते सरांकडूनच मला मिळालंय आणि सर माझे गुरु आहेत आणि जे काही मी शिकवते काही आहे ते पूर्णपणे सरांमुळे आहे आणि सरांनी मला उभं केलं आणि सरांचे उपकार तर जितके सांगावे तितके कमी आहे म्हणजे माझ्यासाठी. तर सरांनी जर उभं केलं नसतं मला तर मी ह्या प्लॅटफॉर्मवर राहिली पण नसती उद्या. तर
अशी कमी व्यक्ती असतात की दुसऱ्यांना उभं करतात आणि दुसऱ्यांसाठी करतात सगळं काही. अशा फार कमी व्यक्ती असतात आणि त्यातले सर 100% आहेत. बरोबर आहे मॅडम, 100% आणि तुम्ही आदर्श शिष्य आहात त्यांच्या. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. अगदी सरांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही सांगता सगळं. काही फरक धन्यवाद. नाही नाही दोघांच्याही तर सांगण्यामध्ये सरांच्या येस येस पावलावर पाऊल तर कधीच टाकू शकत नाही मी. कारण नाही, नाही तुम्हाला असं तर वाटतं पण म्हणजे आम्हाला ते जाणवतं काहीतरी ना एक मॅडम. दैवी शक्ती आहे सरांकडे की त्यांच्या मुखात पण सरस्वती आहे. खरंच आहे, ते खरंच आहे. अगदी निश्चिंत 100% होतात 100% हम्म. प्रश्नच नाही. खूप आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व एकदम हसमुख आणि ते सापडणारच नाही असं. खरंच तर आहे जर 100%. आपल्याला लाभले आहेत ते खरंच आपली कृपा आहे काहीतरी. अगदी 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 म्हणजे सांगतो ना आम्हाला आंतरिक शांती जी मिळते ती खरंच मिळते. हो हो खरंच. हा मगाशी त्या जाधव मॅडमने सांगितलं ते काही खोटं नाहीये. अनुभव हो येतो हो त्याचा. बरोबर. हम्म. तर महिला दिनासाठी तुम्हाला नाही. सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी असंच महिलांनी पुढे यावं आणि हो हो काहीतरी तुम्ही कार्य करत राहा आणि नक्की नक्की. आमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे. सर आहेत, मी आहे. तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करू आम्ही. तर प्रश्नच तुम्ही ज्योतिष बघायला चालू करा, सुरुवात करा. काही अडलं काही असेल तर आम्ही आहोतच. हो सो थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आता कुबल मॅडम समारोप करा. मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे. होय करू समारोप म्हणजे नुसतं छोटा करू की आपलं ते परत कसं आहे कसं आहे थोडस कसं आहे रिकॅप. नाही नाही मुकेश भाऊंची परमिशन घेते ना. बोला आहे अजून मुकेश 10 भाऊ. मिनिटं आहे. 10 मिनिटं आहेत. बरं 10 ठीक मिनिटं आहेत. आहे. सर नमस्कार, चव्हाण नमस्ते. मॅडम नमस्कार आणि मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि आजच्या महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या मैत्रिणींना छोट्या मोठ्या माझ्या काही मुलीसारख्या आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि आता मी आपल्या कार्ड्स बद्दल बोलते. सर आज आपण 36 पासनं किती घेतले 43 पर्यंत कार्ड्स घेतले. तर 36 कार्ड. नंबरचं कार्ड पहिलं ते हिलिंग एम्ब्रेस असं होतं. म्हणजे उपचार स्वीकृती असं म्हटलं तरी चालेल त्याला. मग त्याचं कलर तुम्ही त्याचा व्हाईट सांगितलाय. त्याचं पर्ल हे म्हणजे क्रिस्टल किंवा पर्ल सांगितलं त्याला वापरायला आणि हातावर अंमलले हँड्सवर. मग दुसरं हार्ट सॉन्ग म्हणजे हृदयगीत त्याचा कलर ऑरेंज सांगितलाय. त्याच्यासाठी रेड गार्नेट वापरायला सांगितलं आणि डायफ्रॅम त्याचं हे म्हणजे आपला ते श्वासपट्टला खालचा तो एक पडदा असतो तो म्हणजे त्याचा बॉडी पार्ट सांगितलं. आणि मग 38 नंबरचं ऑनेस्टी प्रामाणिकपणा म्हणजे आणि त्याच्यासाठी ग्रीन कलर सांगितलाय. पेरिडॉट PERIDOT हे क्रिस्टल सांगितलं आणि घशावर अंमलले थ्रोटवर. आणि त्याच्यानंतर 39 नंबरचं होप म्हणजे आशा असं ते कार्ड आहे. त्याचा कलर ब्ल्यू आहे आणि त्याला ब्ल्यू अव्हेंचुरिन AVENTURIN असं त्याचं स्पेलिंग आहे. ब्ल्यू अव्हेंचुरिन आणि नेक अँड शोल्डर्सवर त्याचा अंमल सांगितलाय. मग नंतर 40 नंबरचा आहे इल्युमिनेशन. तर त्याला व्हाईट कलर सांगितला. ओपल क्रिस्टल सांगितलं आणि त्याचा अंमल आईज म्हणजे आपल्या डोळ्यांवर आहे. 41 नंबरचं इन्नर पीस हे खूप लाडकं कार्ड आहे माझं. इन्नर पीस त्याला ब्लॅक कलर सांगितलाय आणि स्नो फ्लेक ऑब्सिडियन मी परत स्पेलिंग सांगते. SNOW FLAKE OBSIDIAN स्नो फ्लेक ऑब्सिडियन आणि इयर्सवर म्हणजे कानांवर त्याचा अंमल सांगितला. मग 42 नंबरचं कार्ड आहे इंटेग्रिटी अखंडता. त्याला ब्ल्यू कलर सांगितलाय. सोडा लाईट SODALITE ते क्रिस्टल सांगितलं आणि त्याचा बॉडी पार्ट आहे थ्रोट किंवा घसा. आणि लास्ट कार्डाचं आपलं 43 नंबरचं जॉय. तर त्याचा कलर तुम्ही सांगितला पर्पल. सिट्रीन CITRINE हे क्रिस्टल आणि सोलर प्लेक्सस म्हणजे आपलं नाभी चक्र किंवा मणिपूर चक्रावर त्याचा अंमल आहे. तर असे एकंदरीत आज आपले किती 7 कार्ड झालेत मला वाटतं. आणि सर तुमचे खूप खूप अनंत अनंत कोटी आभारी मी तसेच इथे उपस्थित असलेले सर्वजण. आणि तुम्हाला परत या शिवरात्रीच्या दिवशी आम्ही सगळेजण खूप दीर्घायुष्य दीर्घायुरोग्य लाभो असं हे करतो म्हणजे ईश्वर चरणी प्रार्थना. आणि मी
माझे स्वतः महाशिवरात्रीसाठी मी सतत ओम नमः शिवाय करत असते. तर मी एवढी म्हणजे तुम्हाला खात्री देते की तुमचं हे कार्य असंच अविरतपणे पुढं नेण्याची मी तुम्हाला हमी देते. आता मी आपल्या हातात काही नाहीये जीवन मरण, पण जोपर्यंत आहे तर मी अगदी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने म्हणजे माझ्याकडे जातक जरी आला तर तो काय देतो काय घेतो हे मी न बघता मी किती 100% त्याला देऊ शकते ह्याचं मी अगदी तुम्हाला खात्री देते. आणि खूप म्हणजे मला तर असं वाटतं ह्या शास्त्राचं ग्लोबलायझेशन जर करता आलं आणि त्याच्यात माझा एवढा जरी सहभाग झाला तर म्हणजे मी तुम्हाला म्हणजे काय आम्ही देऊ नाही शकत, पण तुम्हाला दिलेली थोडी का होईना काय म्हणता गुरुदक्षिणा होईल माझ्यातर्फे. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि असं शिकत राहा. आता आपला जेमिनीचा वर्ग सुरू होईल, एंजल्स कार्डचा पण वर्ग सुरू होईल. तर परत येत राहा, शिकत राहा, त्याच्यामध्ये काही हे नाहीये. आणि चांगले विद्वान व्हा. बरेच लोक आता मला काय करतात, पुण्यावरून नाशिकवरून फोन करतात. ते म्हणतात की एवढ्या महिला ज्योतिषी तुम्ही निर्माण केलेल्या आहेत, आता आमचे धंदेच चालत नाही काय. जिथे जावं तिथे पाठी लावलेली असते, ज्योतिष पहा, ज्योतिष ऐका, ज्योतिष सल्लागार. तर असंच शिकत राहा आणि चांगल्यापैकी कीर्ती मिळवा, नेम अँड फेम. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद थँक्यू सर. सर. थँक्यू सर. शुभरात्री.